नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। इयत्ता 10वी गणित भाग 1 चा पेपर आहे मित्रांनो आपला, आणि या 1 च्या पेपरच्या अनुषंगाने ही इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, कारण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण 2 प्रकरणांची रिव्हिजन घेणार आहोत। या संपूर्ण दिवसभरामध्ये आपण एकूण 3 व्हिडिओ अपलोड करणार आहोत, त्याच्यामध्ये 3 लेक्चर तुमच्यासोबत घेणार आहोत महत्त्वाचे, आणि आणखी बाकी इतर सुद्धा असतील। परंतु 3 इम्पॉर्टंट लेक्चर मध्ये आपण काय करणार, तर पहिल्या लेक्चर मध्ये आपण पहिली जी 2 प्रकरणं आहेत, 2 चलातील रेषीय समीकरणे आणि वर्ग समीकरणे यावर चर्चा करणार। त्याच्यानंतर पुढच्या लेक्चर मध्ये आपण पुढची 2 प्रकरणं जी अंकगणितीय श्रेणी आणि अर्थनियोजन यावर चर्चा करू, आणि तिसऱ्या लेक्चर मध्ये आपण सांख्यिकी आणि संभाव्यता या प्रकरणावर चर्चा करणार आहोत। आणि त्यानंतर मग आपण हॉट्स वरती, तर दिवसभराचा शेड्यूल आपला फुल टाईट असणार आहे। पुढच्या व्हिडिओच्या लिंक्स या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे। तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मीडियमला असाल तर त्याच्या लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे। तर पटकन जाऊयात मित्रांनो पुढे, जास्त वेळ वाया न घालवता। पण पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच्या आत्ता आपला चॅनल सबस्क्राईब करा। आणि नुसता चॅनल सबस्क्राईब नका करू भावांनो, त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण सुरू करताना सगळ्यात पहिलं जे प्रकरण आहे 2 चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणापासून सुरू करणार आहोत। एकदम डिटेल्स मध्ये चर्चा करणार आहोत। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार की आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जी महत्वाची गणितं आली होती त्यावर आपण चर्चा करणार, आणि त्याचबरोबर या वर्षी परीक्षेला कुठली गणितं येऊ शकतात त्या गणितावरती सुद्धा चर्चा करणार आहोत। त्याच्यामुळे ही व्हिडिओ खूप जबरदस्त असणार आहे। रिव्हिजन 2 प्रकरणांची एकदम जबरदस्त। बघा, पहिली 2 प्रकरणं खूप महत्वाची आहेत। त्याच्यामध्ये पहिलं जे प्रकरण आहे ते 12 मार्काला आहे एकूण। या पहिल्या प्रकरणामध्ये ही इम्पॉर्टंट गणित आहे, तर यांची तयारी आपल्याला करायची, आपण घेणार आहोत आणि बाकी इतरही गणितं घेणार आहोत। पण सगळ्यात इम्पॉर्टंट गणित ही आहे। तर 2 चलाचा सहगुणक समान करून तुम्हाला 2 चलातील समीकरण सोडवता आलं पाहिजे। सहगुणकांची अदलाबदल झालेली असतात ती गणित असतात बघा, 99x + 101y त्या प्रकारची गणितं, आलेख पद्धत, क्रेमरची पद्धत, आणि ही बघा अशा प्रकारची गणित असतात। 5/x + 3/y = 8 अशा प्रकारची गणितं तुमची सोडून झाली पाहिजे। आणि नंतर शाब्दिक गणितं। तर हे 7 मुद्दे खूप इम्पॉर्टंट आहेत। तर आता आपण डिटेल्स मध्ये प्रत्येक गणितावरती चर्चा करूयात। तर सुरुवातीला आपण या प्रकरणातली 1 मार्काची गणितं, मग 2 मार्काची, 3 मार्काची आणि मग 4 मार्काच्या गणितापर्यंत आपण जाणार आहोत। तर यामध्ये बघा, या पहिल्या प्रकरणामध्ये हे जे एक गणित आहे या प्रकारचं, हे खूप महत्वाचं आहे, कारण या प्रकारचं गणित बऱ्याचदा बोर्डाच्या परीक्षेला येत राहतं। बघा, गणित काय आहे, 15x + 17y = 21 आणि 17x + 15y = 11। तर x + y ची किंमत काढा। तर मार्च 2020 ला सुद्धा हा प्रश्न आला होता, त्याचबरोबर मार्च 2024 ला सुद्धा हा प्रश्न आला होता। फक्त मार्च 2024 मध्ये x + y च्या ऐवजी x - y ची किंमत काढायला सांगितली होती। आता ह्या गणिताकडे जर तुम्ही नीट बघितलं, एकदम डोळ्याने नीट बघायचं, यांच्याकडे बघितलं तर एक समीकरण आहे 15x + 17y = 21, याला म्हणायचं भावा तू 1 नंबर आहे, याला समीकरण 1 म्हणायचं। दुसरं 17x + 15y = 11, याला म्हणायचं भावा तुला 2 नंबर, हे दुसरं समीकरण। आता या समीकरणामध्ये मला जर x + y ची किंमत काढायची असेल तर काय करायचं बघा, एक लक्षात घ्या, ऑब्झर्वेशन। या समीकरणामध्ये x चा सहगुणक 15y ला आलाय आणि y चा सहगुणक 17x ला आलाय, म्हणजे इकडचा माणूस तिकडे गेला आणि तिकडचा माणूस इकडे आलाय। अशा प्रकारचं जर का समीकरण असेल आणि इथं मला x + y ची किंमत काढायला सांगितली असेल, तर सरळ या 2 समीकरणांची बेरीज करायची। काय करायची, सरळ बेरीज, इकडचं सहगुणक तिकडं, तिकडचं इकडं, सरळ बेरीज करायची आणि इथं लिहायचं समीकरण नंबर 1 + समीकरण नंबर 2 करू, समीकरण 1 + 2 करू। मग या दोघांना उचला, दोघांची बेरीज करा। पहिलं लिहा समीकरण 1, 15x + 17y = 21, आणि अधिक समीकरण 2 काय आहे, 17x + 15y = 11। दोघांची करून टाका 12, दोघांची बेरीज 15 आणि 17 किती झाले बाबा, 32x, 17 + 15 झाले 32y, आणि 21 आणि 11 झाले 32, 32 तर सगळीकडे काय 32 ने भाग लावायचा, बरोबर। मग इथं लिहायचं 32 × 32 अधिक 32 × 32 आणि 32 × 32, x + y ची किंमत आली 1। घड्याळात वाजला 1, मम्मीने कापला केक, केक खाण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला। आता असं काय करायचं नाही, 1 तास इकडे तिकडे घालवायचा नाही, वेळ महत्वाची आहे। तर वेळेची भेळ करू नका, नाहीतर विषय गंभीर आहे।
आता बघा हे एक गणित आहे, तर याच प्रकारचं दुसरं एखादं गणित येऊ शकतं. 5x अधिक 3y बरोबर 15 आणि 3x अधिक 5y बरोबर आपल्याकडे समजा 20 आहे. आता हे गणित जर मला सोडवायचं असेल या पद्धतीने, तर मी काय करणार या ठिकाणी लक्षात घ्या 9 आहे, तर मी काय करणार बघा x चा सहगुणक y ला गेलाय 5 आणि y चा 3x ला आलाय, तर इथं हीच पद्धत. इथं जर x अधिक y ची किंमत सांगितली तर काय करायचं मला याच पद्धतीने सोडवायचं. मित्रांनो लक्षात घ्या, हेच गणित येईल अशातला भाग नाही, हे येऊ शकतं किंवा या प्रकारचं गणित दुसरं पण येऊ शकतं. त्यामुळे मी आज जी गणितं घेतोय ती गणितं अशा प्रकारे समजून घ्या की या प्रकारचं कुठलंही गणित आलं तरी समीकरण मला सोडवता आलं पाहिजे किंवा ते गणित मला सोडवता आलं पाहिजे. आता इथं समजा हे इथं 15x अधिक 17y बरोबर 21, 17x अधिक 15y बरोबर 21 अशा प्रकारे होतं. इथं 5 बदललेत 3 बदललेत, मग इथं पण समीकरणांची बेरीजच करायची. तीच पद्धत आहे. 5 आणि 3 8x अधिक 3 आणि 5 8y आणि बरोबर 9 आणि 15 झाले 24. मग 8 एके 8, 8 एके 8, 8 त्रिक 24 विषय संपला. म्हणजे मेथड तीच आहे. मित्रांनो आकडे बदलतील पण संख्या त्याच राहतील, ही गोष्ट लक्षात घ्या. लेकिन डरने का नाही, बिकॉज जब तक है महेंद्र सर तब तक तू ना डर. भाऊ हे गणित, या गणिताकडे नीट बघा, झग्गा मग्गा या गणिताकडे बघा. या गणितामध्ये जर बघितलं तर 4x अधिक 5y बरोबर 19. ओके, या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी भावांनो 4 वेळा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला हे गणित येऊन गेलं. एवढं महत्वाचं गणित आहे. काय बाबा 4x अधिक 5y बरोबर 19 याचा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 आहे तर y ची किंमत काढा. अरे इथं काय टेन्शनच घ्यायचं नाही, डोक्याला ताप नाही घ्यायचा. x बरोबर 1 दिले ना भाऊ, तर इथं या समीकरणात x च्या जागावर 1 लिहायचं, y ची किंमत ऑटोमॅटिक मिळते. मग मी लिहितो 4 गुणिले x च्या जागावर 1 अधिक 5y आपल्या जाग्यावर बरोबर 19. फक्त मी एकच काम केलं, x च्या जागावर 1 लिहिला, बाकी कुठंच काय बदल नाही करायचा, बाकी कुठं धक्का बुक्का लावायचा नाही. आता इथं सोडवायचं 4 एके 4, 5 गुणिले y 5y बरोबर 19. 5y आपल्या जाग्यावर 19 आपल्या जाग्यावर 4ला करायचं बाय, कारण मला पाहिजे व्हॅल्यू y ची व्हॅल्यू पाहिजे 4. इथं प्लस आहे, पलीकडे गेला मायनस झाला. मग इथं लिहायचं 5y बरोबर 19, 4 प्लस पलीकडे गेला मायनस. मग 5y बरोबर 19 4 गेले 15. मग y आपल्या जाग्यावर आणि त्याच्यानंतर 15 आपल्या जाग्यावर, 5 भाग गुणिले, इकडे आला भागिले, इकडे आले भागिले 5. y बरोबर 5 एके 5, 5 त्रिक 15. y ची किंमत आली 3. इन मीन 3. अशा प्रकारे तुम्ही y ची किंमत काढली. आता इथं काय होऊ शकतं बघा, आता इथं दुसरं गणित कसं येऊ शकतं. असं एखादं समीकरण असेल 2x अधिक 4y बरोबर 8. जर y बरोबर 2 तर x बरोबर काढा. भाऊ एकच काम करायचं, इथं x ची दिली होती, इथं y ची किंमत दिली. चला समीकरण बदललाय परंतु विषय तोच आहे. इथं काय करायचंय, x ची किंमत दिली होती म्हणून x च्या जागेवर 1 लिहिला, इथं y ची किंमत 2 दिले. मग हे समीकरण सोडवताना 2x अधिक 4 गुणिले y च्या जागेवर 2 लिहायचं बरोबर 8 आणि बाकी सोडवायचंय. हे काय सांगायची गरज नाही. मित्रांनो गणित या प्रकारचं येऊ शकतं, त्यामुळे आपल्याला तयारीत राहायचंय. कुठल्याही प्रकारचं जरी गणित आलं तरी आपल्याला एकदम फुलटू तयारीमध्ये राहणं लय गरजेचं आहे मित्रांनो. एकदम एकच मिनिटावर आपण फोकस सेट करू जरा. इथं भाऊ फोकस हालायला लागलाय. हा यस ओके. तर बघा अशा प्रकारचं गणित आपल्याला येऊ शकतं. गणितात आकडे बदलतील पण तेच राहील. मग त्यामुळे प्रत्येक गणित नीट समजून घ्या. हे बघा भाऊ निश्चय एकाची किंमत, याच्यासारखं सोपं गणित आहे का कुठं. बघा इथं काय करायचंय मला, या गणितामध्ये जर बघितलं पहिल्या याच्यामध्ये तर 2 गुणिले 5, पहिला या दोघांचाच गुणाकार करायचा. 3 आणि 4चा केला तर तुमचं गणित चुकलंच समजायचं. पहिलं काय करायचं, 2 आणि 3 यांचा, 2 आणि 5 यांचा गुणाकार करा. 2 गुणिले 5 मध्ये द्या वजाचं चिन्ह आणि 4 गुणिले 3, 4 गुणिले 3 बघा बे पंचे 10, 4 त्रिक 12 मध्ये वजाचं चिन्ह, 4 त्रिक 12, 10तून 12 गेले 2. फक्त इथं मोठ्या भावाचं चिन्ह मायनस. संपला ना भाऊ विषय. हे गणित आलं तर एकदम चिरीमिरी धुमधडाका एकदम छोटस गणित आहे. इथं तुम्हाला 1-2 मार्क मिळालेच पाहिजेत. आता इथं वाजाच्या मारी बटर खारी असे साईन दिले की डोक्याला ताप येतो, पण टेन्शन घ्यायचं नाही. इथं काय करायचं, आपली स्टेप आपल्या पायऱ्या लक्षात ठेवायच्या. मला पहिला 5 आणि -4 यांचा गुणाकार करायचा भाऊ. मग 5 गुणिले -4 केलं, मध्ये वजाचं चिन्ह दिलं आणि -7 गुणिले 3 करा. -7 गुणिले 3 करा. बघा 5 गुणिले 4 5 चोक 20, वजाचं चिन्ह. गुणाकार करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, एका ठिकाणी जरी वजाचं चिन्ह असेल तर इथं उत्तराला वजाचं चिन्ह असतं आणि 2 ठिकाणी असेल तर मग अधिक.
आता इथं बघा वजा आहे अधिक झालं आणि 7 त्रिक 21 झालं. वजा अधिक चिन्ह कशी भिन्न, तर काय होणार वजा. 21 20 गेले 1 आणि इथं मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक, एकच उत्तर येईल. बघा इथं चिन्ह कशी भिन्न आहे म्हणून वजा झाली आणि चिन्ह जर समान असती वजा 20 वजा 21 इथं समान असती तर मग बेरीज झालं असतं. दोन संख्यांना जर समान चिन्ह असेल वजा वजा किंवा अधिक अधिक तर त्यांची होती बेरीज आणि जर दोघांना भिन्न चिन्ह असेल एकाला अधिक एकाला वजा तर त्यांचे होते वजा. लक्षात ठेवायचं जर चिन्ह असतील समान तर होते बेरीज आणि चिन्ह असतील भिन्न तर होणार वजा. अशा प्रकारे ट्रिक लक्षात ठेवायची. ओके आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ ना भाऊ. इथं बघा इथं समजून घ्या x अधिक y बरोबर हा क्या बात है क्या गणित है. देखो भाई क्या गणित है, साधा सुधा गणित नहीं बहुत ही खतरनाक गणित है. dx 49 dy वजा 63 आणि d बरोबर 7 आहे भाऊ. आणि मला काढायची x आणि y ची किंमत. x ची किंमत काढायचं सूत्र आहे dx भागिले d, y ची किंमत काढायचं सूत्र आहे dy भागिले d. लक्षात घ्या x आणि y च्या किमती काढा. मार्च 2022 ला आलेलं गणित आहे. एकदम विषय सोपा आहे मित्रांनो, लय सोपा. मला dx दिलाय dy दिलाय आणि d ची किंमत काढायची. सॉरी d दिलाय 7 आणि x आणि y ची किंमत काढायची. x चं सूत्र dx भागिले d. मग मी काय करणार dx च्या जागेवर dx ची किंमत किती भाऊ 49 आहे. 49 ला उचलायचं इथं लिहायचं भागिले d ची किंमत किती आहे 7 आहे. 7 ला उचलायचं म्हणायचं भाऊ तू इथे आणि 7 7 49 7 चल 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 मेरे हाथी ओ मेरे साथी 7 7 49 हा 7 आहे तो 7 आहे. आता dy y ची किंमत काढायचं सूत्र आहे dy भागिले d. हे आहे dy हित dy ची किंमत वजा 63 त्याला उचलायचं आणि हिचं लिहायचं एकदम आरामात वजा 63 भागिले d ची किंमत किती 7 आहे. 7 ला उचलायचं ना आणायचं इकडे गेले भावा तू तिकडे काय करतोय 7 9 63 7 9 63 उत्तर आलं 9. मोठ्या भावाचं चिन्ह एका ठिकाणी वजा आहे म्हणून इथं वजा 9. तर अशा प्रकारे भावांनो ही गणित सोडू शकता. समजा तुम्हाला बदलून आलं dx बरोबर 12 dy बरोबर 8 d बरोबर 4 तर x अधिक y बरोबर किती. आकडे बदलले ना भाऊ हे गणित येईल याच्यातलं याची मी गॅरंटी देत नाही पण चला या प्रकारचं गणित येऊ शकतं याची गॅरंटी आपण देतो. ओके मग x ची किंमत काढायचं सूत्र आहे dx भागिले d. dx आहे 12 d आहे 4 4 त्रिक 12 हे लई सोपं आहे. समजा एखादं गणित असं आलं dm बरोबर 15 dn बरोबर वजा 5 आणि d बरोबर 5 तर m आणि m च्या किमती काढा. मग m काढायचं सूत्र dm भागिले d आणि मग तुम्ही सोडवू शकता. तर गणितामध्ये किमती बदलतील आकडे बदलतील पण पद्धत तीच राहील. याच प्रकारची गणित येतात बोर्डाला भावांनो बाकी काय येतंय. आता हे जरा यागळाच विषय हा विषय नीट समजून घ्या. याच्यामध्ये दिलंय काय हे पहिलं नीट समजलं पाहिजे. भाऊ 4 आहे m है 5 है 3 आहे बरोबर उत्तर 22 आहे. नेहमी आपण काढतो उत्तर पण इथं दिलंय उत्तर ऑलरेडी आणि हा जो m आहे त्याची किंमत काढायची भाऊ. गजब बेइज्जती है. तख्त बदल दिया जज्बात बदल दिया साला गणित ही बदल दिया. क्या किया गणित भैया तूने क्या किया. आता बघा आता आपल्याला माहिती आहे हे उत्तर आहे आणि हा आपला समजा प्रश्न आहे. बघा इथं आपल्याला काय करायचंय आपली पद्धत लक्षात ठेवायची. आपली जी आधीची पद्धत तीच आहे 4 गुणिले 3 पहिला या दोघांचा गुणाकार 4 गुणिले 3 मध्ये वजाचं चिन्ह m गुणिले 5 म्हणजे 5m. ओके वाटलं असेल m गुणिले 5 सॉरी m गुणिले 5 बरोबर उत्तर 22. काय मोठा झंडा नाही लावला इथे एव्हरेस्ट जाऊन एकदम विषय सोपा आहे. 4 गुणिले 3 मध्ये वजाचं चिन्ह m गुणिले 5 आणि बरोबर 22. आता याला सोडवायचं आणि उत्तर ऑटोमॅटिक निघतं 4 त्रिक 12 वजा आपल्या जाग्यावर 5 गुणिले m 5m 22 आपल्या जाग्यावर. मला m ची किंमत काढायची वजा 5m ला म्हणायचं भाऊ कुठं जाऊ नको आपल्या जाग्यावर थांब. 22 पण आपल्या जाग्यावर अधिक 12 त्याला पाठवायचं लांब पलीकडे गेला वजा 12 झालं वजा 5m बरोबर 22तून 12 गेले किती राहिले 10. 22 मधून 12 गेले 10 राहिले. आपल्याला m ची किंमत काढायची. m ला म्हणायचं भाऊ डोकं नको खाऊ तू इथंच थांब. हा 10 आपल्या जाग्यावरती आणि हा जो वजा 5 आहे त्याला न्यायचं पलीकडे. त्याला म्हणायचं बाबा तू जा पलीकडं
हा इकडं वजा 5 गुणिले पलीकडे गेला भागिले झालं, भागिले वजा 5. मग m बरोबर 5 दुने 10 म्हणून इथं 2 आणि एका ठिकाणी वजा आहे म्हणून m बरोबर वजा 2. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो. याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. ओके, आता झाला हा 6वा प्रश्न. अजून पुढचा प्रश्न इथं कदाचित 6वा 7वा 8वा क्रम चुकेन वरचा, परंतु गणित आपले तीच राहणार. अरे बापरे, वाह क्या बात है, वरण बात है. पुढील एक सामायिक समीकरण सोडवा. आता हे समीकरण सोडवायचं असेल ना भाऊ, आपल्याला या प्रकरणामध्ये समीकरण सोडवण्याच्या बऱ्याच पद्धती आहे. एक आहे चलाचा सहगुणक समान करून, दुसरी आलेख पद्धत, आणि त्याच्यानंतर क्रेमरची पद्धत, आणि त्याच्यानंतर बस एवढ्याच पद्धती आहे. आता हे समीकरण मी चलाचा सहगुणक समान करून सोडवतो आणि नंतर क्रेमरचा पण पद्धत आपण बघणार, क्रेमरचा पण रूल बघणार. सगळ्या प्रकारची गणित भाऊ आज इथं वाचतील. बघा इथं एक बघा लक्षात घ्या, या ठिकाणी एक गणित आहे x अधिक 7y बरोबर 10, याला म्हणायचं 1. दुसरं 3x वजा 2y बरोबर 7, याला म्हणायचं भाऊ तू 2 आहे. तर ही 2 समीकरण आहे भावांनो. ही समीकरण जर का मला सोडवायची असेल तर मी काय करणार, पहिले चेक करणार या दोघांमध्ये कुणाचा सहगुणक समान आहे, म्हणजे कुणाच्या शेजारी सारखा नंबर आहे. आता खाली x चा सहगुणक किती 3 आहे, वर x च्या बाजूला कुणीच नाही. अरे कुणी नाही म्हणजे किती असतो, लक्षात घ्या, जिसका कोई नहीं होता उसका एक होता है. मग x च्या बाजूला कोणी नाही म्हटल्यावर 1 आहे. मग खाली 3 वर 1 सारखा आकडा आहे का, नाय. इथं बघा खाली वजा 2 वर 7 सारखा आकडा आहे का, नाय. मग आता करायचं तरी काय, सहगुणक समान नसेल तर सहगुणक समान करायचा. आता समान करायचा म्हणजे काय, कोणाचा समान करायचा बाबा, x चा समान करू का y चा समान करू. हे बघ कोणाचाही समान कर, काय प्रॉब्लेम नाही, मी x चा करतो. आता x चा समान करण्यासाठी खाली किती 3 आहे आणि वर किती 1 आहे. मग वर जर मला एकाच्या जागेवर 3 आणायचं असेल, खाली 3 आहे तर वर पण 3 करू ना. मग इथं x च्या जागेवर 3 आणायचे तर x ला कितीने गुणावं लागेल, 4ने, 5ने गुणून चालेल नाही, 3नेच गुणावं लागेल ना भाऊ. मग या x ला 3ने गुणू म्हणजे वर पण 3 खाली पण 3, जय महाराष्ट्र. पण या एकट्या x ला 3ने गुणलं तर ह्या दोघांना राग येईल ना, म्हणतो आम्हाला ना गुणलं, यांना राग नको यायला, म्हणून सगळ्यांना गुणू. बरोबर, संपूर्ण समीकरण 1 ला 3ने गुणायचं आणि तर लिहायचं समीकरण 1 गुणिले 3 करू. ओके ओंबट स्वाहा. समीकरण वीट लिहून घ्या. बघा 3 गुणिले x 3x अधिक 3 गुणिले 7 21y आणि 3 10 30. समीकरण नंबर 3. समीकरण 1 ला आता विसरा आणि या दोघांचाच विचार करा. आता या 2 समीकरणामध्ये जर का आपण पाहिले न मी तुला, अशा प्रकारची पण गणित कधी येतात, कधीच बघितलेलं नसतं एखादं गणित आणि मग गाणं सुचतं पाहिले न मी तुला तू मला न पाहिले. अशा कुठल्याच गणितांनी एकमेकांची बघितलेलं नसतं. आपण गणिताकडे बघितलेलं नसतं कधी आणि कधी गणिताने आपल्याकडे बघितलं नसतं, कारण आपणच गणिताकडे बघत नाही. आता या दोघांचा जर विचार केला 2 समीकरणांचा तर दोघांमध्ये 3x हा सारखा आहे. मग याला आपण कटआप करू, शटआप करू, गेट आउट करू. मग हा 3 घालवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या 2 समीकरणांची वजाबाकी, कारण बेरीज केली तर 3 आणि 3 6 येईल, म्हणून या दोघांची वजाबाकी करा. आणि वजाबाकी करताना समीकरण 2 मधून 3 ला वजा करा किंवा 3 मधून 2 ला वजा करा, काहीच फरक नाही पडत. मग आपण लिहायचं समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू. इथं मी लिहितो समीकरण 3 वजा समीकरण 2 करू आणि मग समीकरण 3 मधून आरामशीर समीकरण 2 ला वजा करायचं. समीकरण 3 काय बाबा, 3x अधिक 21y बरोबर 30, मध्ये दिलं वजाचं चिन्ह. समीकरण 3 मधून 2 ला वजा करायचंय. पहिलं 3 ला उचललं इथं लिहिलं, मग समीकरण 2 ला उचलून इथं लिहायचं. 2 काय बाबा, 3x वजा 2y बरोबर 7. आता करा वजाबाकी आणि वजाबाकी करत असताना चिन्ह बदलतात. अधिकचं वजा, वजाचं अधिक, अधिकचं वजा. ओके, चिन्ह बदलली. आता मला सांगा 3तून 3 गेले, चिमणी उडाली, कावळा उडाला, तसा 3 पण उडाला. आणि तो 3 उडाल्यानंतर हे 2 आणि हे अधिक 21 आहेत बरं का. इथं मला वाटतं 21 अधिक 21 आहे. 2 आणि हे अधिक 21, 2 आणि 21 किती झाले,
झाले 23, 2 आणि इथे 21, इथं 2 लिहिले चुकून 21 लिहायला पाहिजे होते, 2 आणि 21 झाले 23y आणि पलीकडे 30तून 7 गेले 23. आता y ची किंमत काढायची. y ला म्हणायचं बाय इथंच थांब, हे 23 पण आपल्या जागेवर, हे 23 गुणिले पलीकडे गेले भागिले झाले 23, म्हणून y बरोबर 23 एके 23. y ची किंमत 1 आली. झालं, y ची किंमत मिळाली. आता कोणाची किंमत काढायची? आता x ची किंमत काढायची. x ची किंमत काढण्यासाठी काय करायचं? ही जी y ची किंमत आहे तिला समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, कशाचंही ठेवा, तुम्हाला x ची किंमत ऑटोमॅटिक मिळते. आपण काय करू, 1 कडे बघितल्यावर जरा बरं वाटतंय, समीकरण 1 मध्ये ठेवू. y बरोबर 1, ही किंमत व्यवस्थित लिहायचं, ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू, समीकरण 1 मध्ये ठेवू. चला भावांनो, समीकरण 1 ला उचला, घ्या, याला उचलायचं आणि त्याला उचलून इथं ठेवायचं. x अधिक 7y बरोबर 10. आणि आता एक काम करायचं, y च्या जागेवर किती लिहायचे? y च्या जागेवर 1 लिहायचे. x अधिक 7 गुणिले 1 बरोबर 10. x अधिक 7 एके 7 बरोबर 10. x आपल्या जागेवर 10, आपल्या जागेवर 7 अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा, आणि x बरोबर 10तून 7 गेले 3. अशा प्रकारे y बरोबर 1 आणि x बरोबर आपल्याकडे येतील 3. ओके, समजलं? याचा झेरॉक्स नाही मारू शकत तुम्ही, पण याचा स्क्रीनशॉट मारू शकता. स्क्रीनशॉट मारून घ्या. चला पाटक्यान, चला भावांनो, पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. बरीच पोरं या ठिकाणी नवीन दिसतात. मित्रांनो, नवीन असाल ना पटकन चॅनल सबस्क्राईब करून टाका. टाकला का? सबस्क्राईब करा. नुसता चॅनल सबस्क्राईब नका करू, त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि कोणी लाईक नाही केलं रे भाऊ अजून, कर लाईक लवकर. चल, केलं का? दाब बटन एकदम वाक्य मध्ये. थँक्यू. चला, ओके, व्हेरी नाईस. चला आता पुढे जाऊयात आपण. पुढचं एक गणित या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. गणित नंबर 10. क्रेमरच्या पद्धतीने खालील समीकरण सोडवा. ओंबट स्वाहा. सगळ्यात आधी 2 समीकरण इथून लिहून घ्यायची. पहिलं लिहू 5x अधिक 3y बरोबर वजा 11. याला म्हणायचं तू 1 नंबर आहे भाऊ. दुसरं समीकरण आहे 2x अधिक 4y बरोबर वजा 10. हे समीकरण नंबर 2 आहे, याला म्हणायचं 2. झालं. आता इथं क्रेमरच्या पद्धतीने आपल्याला गणित सोडवायचं आहे. मग त्यासाठी आपण काय करायचं, तुम्हाला मी एक ट्रिक सांगतो, एक नंबर सांगतो. 12, 32, 13 dx dy या 3 किमती काढायच्या असतात. मग इथं लिहायचं 12, 32, 13. भाऊ काय टेन्शन नाही लेणे का भाऊ, त्याची ट्रिक आहे, एकदम साधी सोपी जबरदस्त ट्रिक आहे. या ट्रिकचा वापर करून आपण क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचं. आता 12, 32, 13 म्हणजे काय, मग लक्षात घ्या. 1, 2, 3 आहे तिथं. हा 1 नंबरचा स्तंभ, हा 2 नंबरचा स्तंभ, हा 3 नंबरचा स्तंभ. आता 12 म्हणजे काय बाबा, डी काढताना 12 घ्यायचं. डी काढताना 12 घ्यायचं म्हणजे काय, पहिला आणि दुसरा स्तंभ. भाऊ हा पहिला स्तंभ, हा दुसरा स्तंभ. पहिल्यामध्ये काय 5 दोन्ही, पहिल्या स्तंभात 5 दोन्ही. दुसऱ्यात काय 3 4 आहे, 3 आणि 4 आहे. एक्स वायला नाही उचलायचं, त्यांच्या शेजारी जे आहेत ना, शेजाऱ्यांना किडनॅप करायचं. हे 5 2 लिवलं, हे 3 आणि 4 लिवलं. आता तिरकुस गुणाकार करायचा. आता पुढे कसं सोडवायचं मगाशी बघितलं ना भावांनो, मगाशीच आपण बघितलं सुरुवातीला हे कशी सोडवायचे. आता पुढे काय करायचं, 5 गुणिले 4. ओके, 5 गुणिले 4 मध्ये द्या वजाचं चिन्ह. 2 गुणिले 3 लिहा, 2 गुणिले 3. 5 चोक 20 वजा 2 त्रिक 6. 20तून 6 गेले, राहिले 14. झालं. आता डी नंतर कोणाची व्हॅल्यू काढायची, डीएक्स. डी काढताना घेतले 12, डीएक्स काढताना घ्यायचे 32. 32 म्हणजे तिसरा आणि दुसऱ्याला विसरायचा. ओके, डीएक्स काढताना 32. बघा, डीएक्स काढताना 32 म्हणजे तिसऱ्या आणि दुसऱ्याला. तिसऱ्यात काय बाबा, वजा 11 वजा 10. आणि दुसऱ्यात काय 3 4. एक लक्षात घ्या, तिसरा आणि दुसरा तिसरा नाही, 23 नाही 32 पाहिजे. म्हणजे अगोदर तिसऱ्यालाच लिहिलं पाहिजे. वजा 10 वजा 11 आणि 3 4. आता पुढे काय करायचं, या दोघांचा गुणाकार, वजा 11 गुणिले 4. झालं. या दोघांचा गुणाकार, मध्ये वजाचं चिन्ह, वजा 10 गुणिले 3. वजा 10 गुणिले 3. झालं. बघा, वजा 11 गुणिले 4 मध्ये वजाचं चिन्ह, वजा 10 गुणिले 3. आता काय होईल, 11 चोक 44. एका ठिकाणी वजाचं चिन्ह म्हणून वजा 44. हे वजा वजा अधिक 10 त्रिक 30. आता बघा, वजा अधिक
वजा अधिक काय झालं, चिन्ह कशी भिन्न, मग काय होणार वजा. 44 30 जातील, किती झाले 14 राहिले, 44 मधून 30 गेले 14, फक्त इथं मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 14. डी बरोबर 14, डीएक्स बरोबर वजा 14. आता मला कोणाची किंमत काढायची, डी वायची. बरोबर. आता बघा, डी काढताना 32 घेतला भाऊ, डी काढताना 12 घेतला, डीएक्स काढताना 32 घेतला. आता डी वाय काढताना 13 घ्यायचंय. मग 13 म्हणजे काय, पहिला आणि तिसरा स्तंभ. पहिल्यात काय बाबा 5 दोन्ही, पहिल्या ते 5 2, आणि तिसऱ्यात वजा 11 वजा 10, वजा 11 वजा 10 करून टाका तिरकस गुणाकार. 5 गुणिले वजा 10, 5 गुणिले वजा 10 मध्ये दिलं वजाचं चिन्ह, आणि वजा 11 गुणिले 2 हे माहितीये. पहिलं लिहिलं 5 गुणिले वजा 10 मध्ये दिलं वजाचं चिन्ह, मग वजा 11 गुणिले 2. आता बघा 5 10 50, इथं वजाचं चिन्ह म्हणून वजा 50, वजा वजा अधिक 11 दुने झालं 22. चिन्ह कशी भिन्न, वजा. भिन्न असेल तर वजा होणार. 50 मधून 22 गेले, किती राहिले 28 राहिले. मग 28 लिहिलं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह लिहिलं वजा 28. बघा मित्रांनो, अशा प्रकारे हा रूल वापरला डी डीएक्स डीवाय. डी ची किंमत काढताना 12 म्हणजे 1 2, डीएक्स ची काढताना 32 म्हणजे 3 2, आणि डीवाय ची काढताना 13 घ्यायचं, हे माहिती आहे. आता आपल्याला काय करायचं, क्रेमरच्या पद्धतीनुसार आपल्याला एक्स आणि वायच्या किमती काढायच्या. मग एक्स ची किंमत काढायचं सूत्र असतं डीएक्स भागिले डी. आता डीएक्स ची किंमत किती, वजा 14, डी किती 14. मग या ठिकाणी आपण लिहू वजा 14 भागिले 14, 14 1 14 वजा 1 उत्तर आलं. वाय ची किंमत काढतानाचं सूत्र डीवाय भागिले डी. डीवाय ची किंमत किती, वजा 28, इथं आपण लिहिली, आणि भागिले डी ची जी किंमत आहे ती काय आहे, डी ची किंमत आहे 14. ओके. आता 14 1 14, 14 दुने 28, एका ठिकाणी वजा आहे म्हणून वजा 2 आलं. अशा प्रकारे एक्स बरोबर वजा 1 आणि वाय बरोबर वजा 2. ओके. आता हे तुम्ही या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. यानंतर पुढे जाऊ आपण. यस. तर आता बघा पुढचं गणित. आता एक आणखी लक्षात घ्या बरं का, या गणितामध्ये प्रश्न काय येईल की क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. इथे एक लक्षात घ्या, जर ही समीकरणं सामान्य रूपात नसतील तर त्यांना सामान्य रूपात आणा. म्हणजे हा जर वजा 10 जर अलीकडे असेल आणि बरोबर 0 असेल तर या 10ला पलीकडे घेऊन चिन्ह बदलायचे, म्हणजे समीकरण ही सामान्य रूपात लिहायची. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, जर इथं एक्स आणि वायच्या ऐवजी जर एम आणि एन असेल तर डी डीएम आणि डीएन च्या किमती काढायच्या. आता याच्यामध्ये प्रश्न असाच विचारला जाईल की बाबा क्रेमरच्या पद्धतीने सोडवा, अशातली गोष्ट नाहीये. कधी कधी म्हटलं जाईल की इथे ही दोन समीकरणं क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी फक्त डी ची किंमत काढा, मग त्यावेळेस फक्त डी चीच काढायची. किंवा असा प्रश्न दिला जाईल की अमुक अमुक समीकरण सोडवण्यासाठी डीएक्स ची किंमत काढा, मग त्यावेळेस फक्त डीएक्स चीच किंमत काढायची. आणि कधी कधी असा प्रश्न विचारला जाईल की डीवाय ची किंमत काढा फक्त, पण त्यावेळेस डीवाय चीच काढायची. ओके. पण इथं कन्फ्युजन काय होऊ शकते की आपल्याला डीएक्स ची काढायला सांगितली आणि चुकून आपण डीएक्स लिहितो पण फॉर्म्युला 12 घेतो, त्याच्यामुळे घाई गडबडीत चुकू शकतं, नीट लक्षात घ्या. आणि कधी कधी असं सुद्धा म्हटलं जाईल की डी डीएक्स आणि डीवायच्या किमती काढा, एवढाच प्रश्न येऊ शकतो कधी कधी. आणि कधी कधी सरळ विचारला जाईल की क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. ज्या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला जाईल त्या पद्धतीने आपण सोडवण्याची तयारी ठेवली पाहिजे. ठीक आहे. तर ही झाली क्रेमरची पद्धत. आता पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण समजून घेऊयात. बघा, शाब्दिक गणित जी काही आहेत ना ती महत्वाची आहे की बाबा आपल्याला शाब्दिक गणित पण आली पाहिजे सोडवायला. नंतर मी याच्यानंतर मी आलेख पद्धत पण घेणार आहे. याच्या पुढचा प्रश्न फक्त मला चेक करू दे काय आहे. हा, या प्रकारचे पण काही गणित येतात. बघा, ही शाब्दिक गणित, तर ही छोटी छोटी शाब्दिक गणित 1-2 मार्काला येतात. आता हेच येईल का याच्यातला भाग नाही, पण लक्षात घ्या शाब्दिक गणित सोडवण्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस नेमकी काय हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि एक गणित सोडून दाखवणार आहे. बघा काय असतंय, इथं काय दिले, दोन संख्यांमधील फरक 3 असून, आता दोन संख्या आहेत त्यामधला फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा. आता मला हे गणित मी संपूर्ण वाचलं, पण वाचल्यानंतर आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या की याच्यात काय दिलंय. बघा, दोन चलातील रेषीय समीकरणे, पहिल्या प्रकरणातला जर का एखादा प्रश्न असेल तर लक्षात घ्यायचं इथं 2 गोष्टी असतील. पहिली गोष्ट 2 संख्या असू शकतं, दुसरी गोष्ट 2 वस्तू असू शकतात, 2 व्यक्ती असू शकतात किंवा 2 काही असेल पण त्या 2 असतील. मग त्या दोघांमधल्या एकाला म्हणायचं एक्स, एकाला म्हणायचं वाय झालं. आणि मग त्याच्यामध्ये 2 अटी असतात, या 2 अटींवरून 2 समीकरणं तयार करायची
आणि ती दोन समीकरणं तयार करून त्यांना सोडवायचं. ओके, आता इथं जर आपण बघितलं तर इथं काय दिलंय, दोन संख्यांमधील फरक. काय, दोन संख्यांमधला फरक म्हणजे इथं दोन संख्या दिल्यात. आता या दोन संख्या म्हणजे एक एक्स असणार आणि एक संख्या वाय असणार. ओके, आणि दुसरी गोष्ट, एक संख्या मोठी असणार, एक संख्या छोटी असणार. मग इथं आपण लिहू मोठी संख्या एक्स आणि लहान संख्या वाय मानू. बरोबर, मोठी संख्या एक्स व लहान संख्या वाय मानू. ओके, वाय मानू. एकाला आपण म्हटलं एक्स आणि एकाला म्हटलं वाय, विषय संपला. आता इथं ज्या अटी दिल्यात त्या अटीनुसार आपण समीकरण तयार करू. आता इथं लिहू पहिली अट किंवा पहिल्या अटीनुसार. पहिली अट या ठिकाणी मला काय दिले तर बघा, दोन संख्यांमधला फरक 3 आहे. फरक म्हणजे वजाबाकी 3 आहे. म्हणजे याचा अर्थ एक्स वजा वाय बरोबर 3, समीकरण 1 बनलं. तर अशा प्रकारे पहिल्या अटीनुसार पहिलं समीकरण बनलं. आता दुसरी अट काय बघू ते आपण. दुसरी अट बघा काय, तर दुसरी अट आपल्याकडे आहे बघा, असून मोठ्या संख्येची तिप्पट. मोठी संख्या कोण आहे, एक्स आहे. एक्स ची तिप्पट म्हणजे कितीने गुणायचं, 3 ने. मोठ्या संख्येची तिप्पट 3x आणि लहान संख्येची दुप्पट, लहान संख्या y, तिची दुप्पट म्हणजे 2y, यांची बेरीज म्हणजे मध्ये अधिकचं चिन्ह किती आहे, 19 आहे. झालं समीकरण. 3x अधिक 2y बरोबर 19. की बाबा मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजे 3x अधिक लहान संख्येची दुप्पट म्हणजे 2y आणि यांची बेरीज आहे 19. याला म्हणायचं समीकरण नंबर 2. अशा प्रकारे दोन समीकरणं तयार झाली. आता हे मी रफ करतो. ही दोन समीकरणं तयार झाल्यानंतर या दोन समीकरणांना आपल्याला सोडवायचंय आणि यांना सोडवून एक्स आणि वायच्या किमती काढायच्यात. ज्या किमती तुमच्या एक्स आणि वायच्या असतील तेच तुमचं इथं उत्तर असणार आहे. ठीक आहे, आता इथे बघा, या दोघांना जर सोडवायचं असेल तर दोघांमध्ये काय फरक आहे बघा, लक्षात घ्या. कोणाचा सहगुणक समान आहे ते चेक करा. आता ही दोन समीकरणं तुम्ही क्रेमरच्या पद्धतीने सुद्धा सोडू शकता. या दोघांमध्ये बघितलं तर दोघांमध्ये कोणाचा सहगुणक समान नाहीये. एक्सचा 3 खाली आहे, वर काय 1 आहे. वायचा खाली 2 आहे, वर वाय आहे. आणि एक्स आणि वाय दोघांचा सहगुणक समान नसेल तर तो सहगुणक आपल्याला समान करावा लागतो. मग या ठिकाणी आपण काय करू, वायचा सहगुणक समान करू. खाली 2y, इथं 2y आणण्यासाठी या वायला 2 ने गुणावं लागेल. याचाच अर्थ या समीकरणाला 2 ने गुणावं लागेल. या संपूर्ण समीकरणाला आपण 2 ने गुणू आणि त्याला 2 ने गुणायचं आणि इथं लिहायचं की बाबा समीकरण 1 ला 2 ने गुणू. समीकरण 1 ला 2 ने गुणू. आता समीकरण 1 ला 2 ने गुणल्यावर काय समीकरण तयार होईल, 2 गुणिले x 2x आणि वजा 2 गुणिले y वजा 2y आणि बरोबर 2 त्रिक 6. याला म्हणायचं समीकरण नंबर 3. आता या समीकरण 2 आणि 3 चा विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी काय दिसतं, याच्यामध्ये जर बघितलं बघा, इथे 2y आणि इथं वजा 2y. चलाचा सहगुणक सारखा आहे पण वजा खाली वजा आहे आणि वर अधिक आहे. मग आता या दोन समीकरणांची काय करायची, बेरीज करायची का वजाबाकी. तर लक्षात घ्या, इथं अधिक आणि इथं वजा असेल तर वजाबाकी करायची, जेणेकरून हे दोघे बेरीज करायची म्हणजे हे दोघे जण कट होतील. मग इथं तसं लिहायचं, समीकरण 2 अधिक समीकरण 3 करू. समीकरण 2 अधिक समीकरण 3 करू. बरोबर, समीकरण 2 काय बाबा, 3x अधिक 2y बरोबर 19. मग इथं लिहायचं 3x अधिक 2y बरोबर 19 आणि अधिक समीकरण 3 काय आहे, 2x वजा 2y बरोबर 6. मग या ठिकाणी लिहू 2x वजा 2y बरोबर 6. आता बेरीज करू, 3 आणि 2 झाले 5x अधिक y वजा 2y गेला, अधिक 2y वजा 2y गेला आणि 19 आणि 6 झाले 25. x आपल्या जाग्यावर 25 आपल्या जाग्यावर 5 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले 5 आणि x बरोबर 5 5 25. x ची किंमत आली 5 पण मला इथे y ची सुद्धा किंमत काढायची. मग y ची किंमत काढण्यासाठी काय करू, कारण x ची किंमत आली म्हणजे मोठी संख्या मिळाली 5. मोठी संख्या म्हणजे x असतं, ती मिळाली 5. आता y ची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, ही जी किंमत आहे x ची आपल्याला माहिती आहे, ही जी x ची किंमत 5 आहे, या किमतीला आपण कुठे ठेवायचं, समीकरण 1 2 3 कुठेही ठेवा. मी समीकरण 2 मध्ये ठेवतो. इथं लिहू x बरोबर 5, ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 मध्ये ठेवू, 1 मध्ये ठेवलं असतं तरी चालेल, मी समीकरण 2 मध्ये ठेवतो. समीकरण 2 काय रे बाबा आपल्याकडं, त्याला उचलून लिहा.
समीकरण 2 आहे 3x अधिक 2y बरोबर 19. मग इथं लिहायचं 3x अधिक 2y बरोबर 19. आता एक्सच्या जागेवर लिहा 5. 3 गुणिले x म्हणजे 3 गुणिले 5 झालं, अधिक 2y जसेच्या तसे, अधिक 2y जसेच्या तसे बरोबर 19 जसेच्या तसे. आता काय करू बाबा, इथं 3 5 15 अधिक 2y बरोबर 19. आता 2y आपल्या जाग्यावर, 19 आपल्या जाग्यावर, अधिक 15 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले काय झाले, वजा 15 झालं. आता या ठिकाणी 2y आपल्या जाग्यावर, 19 15 गेले किती राहिले बाबा, 4. आता y आपल्या जाग्यावर, 4 आपल्या जाग्यावर, 2 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले झाले. y बरोबर 2 दुने 4, y बरोबर 2. म्हणजे मोठी संख्या 5 आणि लहान संख्या y म्हणजे 2. तर त्या ज्या संख्या त्या काय असणार आहे, 5 आणि 2. बघा या दोघांमधला फरक हा जो आहे ना, हा 3 आहे. 5तून 2 गेले, 3 मिळाले. तर एकंदरीत आपण अशा प्रकारे या प्रश्नाकडे आपण बघू शकतो. याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट जर घ्यायचा असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. ठीक आहे, तर चला आता या ठिकाणी आपण थोडंसं पुढे जाऊयात. तर पुढे जाण्याच्या अगोदर याचा स्क्रीनशॉट वगैरे व्यवस्थित घेऊन ठेवा, कारण हा स्क्रीनशॉट खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. प्रत्येक गणित आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करू पुढचा. ठीक आहे, येस. तर बघा, प्रत्येक गणित आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि याच प्रकारची गणित बोर्डाच्या परीक्षेला आपल्याला येत असतात, हे लक्षात घ्या. आता बघा या ठिकाणी थोडंसं पुढे जाऊयात. पुढे आपल्याकडे बघा हे गणित आहे. बघा या ठिकाणी समजून घ्या, प्रत्येक गणित खूप इम्पॉर्टंट आहे. इथं काय 2x वजा 6y बरोबर 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी पुढील सारणी पूर्ण करा. मला या समीकरणाचा आलेख काढायचा आहे आणि आलेख काढण्यासाठी पुढील सारणी पूर्ण करा. बघा या सारणीमध्ये x बरोबर वजा 5 आहे, तर y ची किंमत किती असेल आणि xy ची किंमत किती असेल. बघा आता समीकरण काय घ्यायचं, हेच 2x वजा 6y बरोबर 3. याच्यामध्ये x बरोबर 5 वजा 5 असताना y ची किंमत किती, आणि मग इथं x बरोबर किती बाबा, इथं जर बघितलं तर x बरोबर किती, वजा 5. तर y बरोबर किती हे आपल्याला पहिलं काढावं लागणार आहे. ओके, मग आपण या ठिकाणी काय करू, हे समीकरण लिहू आणि याच्यामध्ये 2 गुणिले x ची जी किंमत आहे ती आहे वजा 5. मग x च्या जागेवर लिहायचं वजा 5, वजा 6y आपल्या जागेवर बरोबर 3 आपल्या जागेवर. आता 2 गुणिले वजा 5 वजा 10 झाले, वजा 6 गुणिले y वजा 6y झाले बरोबर 3, वजा 10 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 10 झाले, वजा 6y बरोबर 3 अधिक 10 झाले. आपल्याला y ची किंमत काढायची, हे वजा 6y आपल्या जागेवर आणि 10 अधिक 3 झाले 13, इथं लिहिले 13. y आपल्या जागेवर 13 आपल्या जागेवर, वजा 6 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 6 भागिले झाले, y बरोबर 13 भागिले वजा 6. मग इथं लिहू शकतो आपण 13 भागिले वजा 6 चा अर्थ वजा 13 भागिले 6, आणि मग इथं काय लिहू शकतो आपण वजा 5 आणि वजा 13 भागिले 6 असं आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे, आता इथं y बरोबर 0 असताना x ची किंमत काय असेल ते तुम्ही काढा आणि ही सारणी इथून पुढे जी आहे ती तुम्ही पूर्ण करा, तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आता आपण पुढचं गणित बघूयात. बघा या ठिकाणी या प्रकारचं गणित मित्रांनो खूपदा येऊ शकतं आणि या प्रकारचं जर गणित आलं तर हे गणित आपल्याला 3 मार्काला येऊ शकतं. एकदम सोपं आहे मित्रांनो. बघा आकडे बदलतील परंतु पायऱ्या त्याच राहील. मला सांगितलं की पुढील एक सामायिक समीकरण सोडवा, हे सोडवा. मग हे सोडवताना काय करायचं, पहिली गोष्ट मी या समीकरणाला लिहितो 99x अधिक 101y बरोबर 499, याला म्हणायचं नंबर 1. दुसरं 101x अधिक 99y बरोबर 501, याला म्हणायचं समीकरण 2. आता ही जी 2 समीकरण आहे यांचं नीट ऑब्झर्वेशन करा मित्रांनो. तुम्ही ऑब्झर्वेशन करायला शिका. या 2 समीकरणामध्ये काय बघा, नीट लक्षात घ्या. x चा सहगुणक 99 y ला आलाय आणि y चा सहगुणक 101 x ला आलाय, आणि मग इथं x आणि y च्या किमती काढण्यासाठी हे समीकरण सोडवायचं. म्हणजे x अधिक y च्या किमती काढण्यासाठी एक ट्रिक आहे याच प्रकारच्या गणितामध्ये, बरोबर का. तर काय करायचं, ट्रिक आहे की पहिली 3 पायऱ्या आहेत, लक्षात घ्या. स्टेप 1, पहिली काय बाबा, या दोन्ही समीकरणाची पायरी 1 बे व बे लक्षात घ्यायचं बरं का. बे व बे ची ट्रिक आहे. इथे एक ट्रिक आहे, ती ट्रिक काय, बे व बे म्हणजे काय, माझ्याकडे जी 2 समीकरण आहे पहिल्या पायरीमध्ये त्या दोघांची बे करायची. बे म्हणजे क्या बे, कैसा है बे, क्या करता बे, तो बे नाही. बे म्हणजे बेरीज. म्हणजे समीकरण 1 अधिक समीकरण 2 यांची बेरीज करायची आणि यांची बेरीज करून जे समीकरण मिळेल त्याला समीकरण 3 म्हणायचं. ही झाली पहिली पायरी.
दुसरी पायरी काय, तर व करायचं. आता व करायचं, व म्हणजे काय, या दोघांची वजाबाकी करायची. समीकरण 1 वजा 2 करा किंवा समीकरण 2 वजा 1 करा, वजाबाकी करून समीकरण नंबर 4 तयार करायचं. झालं. 2 पायऱ्या लक्षात आल्या. पहिलं बे म्हणजे दोघांची बेरीज करायची, बेरीज करून समीकरण नंबर 3 मिळणार. नंतर व म्हणजे दोघांची वजाबाकी करायची, वजाबाकी करून समीकरण 4 मिळणार. आता परत बे च्या मारे आता कोणाचा बे करायचा, आता कोणाचा बे करा, ही जी दोन समीकरणं तयार झालेत त्यांची बेरीज करा. समीकरण 3 अधिक समीकरण 4 करा. समीकरण 3 अधिक समीकरण 4 केलं की तुम्हाला एक्स किंवा वाय ची किंमत मिळते. तर चला पहिली पायरी करू. पहिली काय बाबा, बे बे ती बे नाही, मग इथं लिहायचं समीकरण नंबर 1 अधिक समीकरण नंबर 2 करू, दोघांची बेरीज करू. मग दोघांची बेरीज करून टाकायची. दोघांना उचला इथं लिहा, दोघांना उचला इथं लिहा. 99 एक्स अधिक 101 वाय बरोबर 499 आणि अधिक 101 एक्स अधिक 99 वाय बरोबर 501. दोघांची करा बेरीज. 99 आणि 101 किती झाले, 200 एक्स. 101 आणि 99 किती झालं, 200 वाय. आणि बरोबर या दोघांची बेरीज झाली 1000, पुरे 1000. ओके. आता बघा 200 200 1000, सगळ्यांना 200 ने भाग जाईल. 200 के 200, 200 के 200, 200 पंचे 1000. 200 ने भाग लावला, 200 के 200 अधिक 200 के 200 बरोबर 200 पंचे 1000. याला म्हणायचं भाऊ तू समीकरण नंबर 3 आहे. समीकरण नंबर 3 बघा, दोघांची बेरीज करून समीकरण 3 करायचं. पहिलं बे झाला. आता दुसरं काय करायचं, व दोघांची वजाबाकी. मग तुम्ही समीकरण 1 मधून 2 ला वजा करा किंवा 2 मधून 1 ला वजा करा, काय फरक पडत नाही. आपण समीकरण 2 मधून समीकरण 1 ला वजा करू. 101 मधून बघा, इथं 101 मधून 99 वाय 99 वजा होणं सोपं जातं, म्हणून समीकरण 2 मधून 1 वजा करू. मग इथं लिहायचं समीकरण नंबर 2 वजा समीकरण नंबर 1 करू. ठीक आहे, 2 वजा 1. आता बघा समीकरण 2 काय, पहिलं 2 ला उचला, 101 एक्स अधिक 99 वाय बरोबर 501. हे समीकरण 2 उचलून इथं लिहिलं. आणि वजा समीकरण 1 काय बाबा, 99 एक्स वजा 101 वाय बरोबर 499. आता इथं वजाबाकी करताना खालच्या समीकरणांची चिन्ह बदलतात. अधिकचं वजा, वजाचं अधिक. बघा, अधिकचं वजा, वजाचं अधिक आणि अधिकचं वजा झालं. हे चिन्ह बदलतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता काय होईल बघा, आता 101 मधून 99 गेले 2 म्हणून 2x. 99 वजा 101, 99 वजा 101 म्हणजे किती झालं, 99 मधून 101 गेले वजा 2 राहिले, म्हणून इथं लिहिलं वजा 2y. आणि बरोबर 501 मधून 499 गेले 2. बघा काय आलं, 2x वजा 2y बरोबर 2. बरोबर 2 2 2. घड्यात वाजले 2, मावशीचा आला फोन, फोनवर बोलण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला, असं आपण म्हणू शकतो, पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. 2 2 2, सगळ्यांना 2 भाग लावू. ओके. मग इथे लिहायचं बे एक्के बे, मध्ये वजाचं चिन्ह, बे एक्के बे बरोबर इथं पण बे एक्के बे. याला म्हणायचं समीकरण नंबर 4. 1 नंबर विषय झाला. पहिली पायरी बेरीज करून समीकरण 3 तयार केलं. दुसरी पायरी या दोन समीकरणांची वजाबाकी करून समीकरण 4 तयार केलं. आता परत बे म्हणजे समीकरण 3 आणि समीकरण 4 यांची बेरीज करायची आणि इथं लिहायचं समीकरण नंबर 3 अधिक समीकरण नंबर 4 करू. समीकरण नंबर 3 अधिक समीकरण नंबर 4 करू. समीकरण 3 काय बाबा, समीकरण 3 आहे x अधिक y बरोबर 5. त्याला उचलून इथं लिहायचं x अधिक y बरोबर 5 आणि अधिक समीकरण 4 करायचं. समीकरण 4 काय बाबा, x वजा y बरोबर 1. दोघांची करा बेरीज. x आणि x किती x झाले, 2x झाले. अधिक y वजा y गेला, 5 आणि x 6 झाले. x आपल्या जाग्यावर, 6 आपल्या जाग्यावर, 2 गुणिले इकडे आले भागिले, x बरोबर 2×6. मग अशा प्रकारे मला x ची किंमत मिळालेली आहे 3. आता मला कोणाची किंमत काढायची, y ची किंमत काढायची आहे. मग y ची किंमत काढण्यासाठी ही जी 3 किंमत आहे ती मी कुठं ठेवू शकतो, या 3ला मी समीकरण 1 मध्ये ठेवू शकतो, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, 4 मध्ये ठेवा, कुठेही ठेवा, काही फरक पडत नाही. पण माझं सजेशन असं आहे, शक्यतो 3 किंवा 4 मध्ये ठेवा. हे 2 लय मोठे नंबर आहेत. ओके. मग समीकरण 3 मध्ये ठेवू. मग तसं इथं लिहू x बरोबर 3. ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 मध्ये ठेवू. ओके.
आता समीकरण 3 काय बाबा, समीकरण 3 आपल्याकडे आहे, कुठे गेलं बाबा समीकरण नंबर 3, x अधिक y बरोबर 5. आणि मग इथं लिहू x अधिक y बरोबर 5. x ची किंमत किती 3, इथं लिहायचं 3 अधिक y बरोबर 5. y आपल्या जागेवर 5, आपल्या जागेवर 3 अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले -3. y बरोबर 5तून 3 गेले 2, संपला विषय. x बरोबर 3, y बरोबर 2. तर अशा प्रकारे हे गणित सोडू शकतो. इसका अगर स्क्रीनशॉट लेना है तो आप ले सकते हो. आणि याच्यानंतर आपण जाऊयात पुढच्या गणिताकडे. बघा मित्रांनो, सगळ्यांचं मी आजच्या चर्चेमध्ये सहर्ष स्वागत करतो. एक रिक्वेस्ट आहे, बरीच मुलं या ठिकाणी आपल्यासोबत नवीन आहेत मित्रांनो. नवीन असाल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा. नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्याची बाजूला एक बेलचं बटन आहे भावांनो, ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, आता जाऊयात पुढच्या गणिताकडे. अगला सवाल आपके सामने ये है. ये सवाल बहुत ही खतरनाक है. हे सवाल आहे आलेख का. आता आलेखाचा हा प्रश्न समजून घेण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. आलेख हा 3 मार्काला किंवा 4 मार्काला येतो, त्याच्यामुळे ग्राफ हा खूप महत्वाचा आहे, आलेख हा खूप महत्वाचा आहे आपल्या सगळ्यांसाठी. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी आलेख आपण समजून घेताना काय करूयात. बघा, पहिली गोष्ट याच्यात आपल्याला काय करायचंय, आलेख काढण्याच्या अगोदर, आता मला समजा आलेख काढायचा, कोणाचा आलेख काढायचा आहे, या दोघांचा. पुढे जरा मी चेक करतो पुढच्या पायरीवर काय बाबा, इथं हा ओके बरोबर आहे, आपली गाडी एकदम बरोबर लाईनवर चालली. बघा, आलेख पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवा. आलेख पद्धतीने समीकरण सोडवताना एक काळजी घ्यायची. ती काळजी काय घ्यायची की ही जी 2 समीकरण आहे, त्या 2 समीकरणावरून आपल्याला 2 टेबल तयार करायचे. ते टेबल तयार करताना, कॅल्क्युलेशन करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. ठीक आहे, आता मला हे जे 2 टेबल तयार करायचे असतील, टेबल म्हणजे का तयार करतोय आपण, कारण हे टेबल तयार केल्यामुळे आपल्याला काही निर्देशक मिळतात. ओके, काही निर्देशक मिळतात, म्हणजे x अधिक y बरोबर 6चा आलेख काढण्यासाठी मला 3 बिंदूंचे निर्देशक पाहिजेत. ओके, आता आलेख पद्धतीने सोडवणं म्हणजे काय, x अधिक y बरोबर 6 या समीकरणाचा एक आलेख बनेल, म्हणजे त्याची एक रेष बनेल अशा प्रकारे, आणि x वजा y बरोबर 4चा दुसरा आलेख म्हणजे त्याची दुसरी एक रेष बनेल, आणि त्यांच्या छेदनबिंदूचे जे निर्देशक असतं ते आपलं उत्तर. तर इथं आलेख काढण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट मी काय करतो की ही सारणी तयार करतो. या सारणीमध्ये x आहे, y आहे आणि xy आहे. तर पहिले आपण काय करू, x अधिक y बरोबर 6 साठी सारणी तयार करू. कशासाठी, x अधिक y बरोबर 6 साठी. ठीक आहे, मग आता यासाठी आपण काय करू शकतो बघा, लक्षात घ्या, हे जे समीकरण आहे, कुठलंही समीकरण असेल, त्याला वायच्या स्वरूपात लिहून घ्यायचं. वायच्या स्वरूपात म्हणजे वायला एका बाजूला घ्यायचं, बाकी सगळ्यांना पलीकडे फेकून द्यायचं. बघा, आता इथे x अधिक y बरोबर 6 समीकरण आहे, x अधिक y बरोबर 6. आता y माझ्या जागेवर ठेवला, 6 माझ्या जागेवर ठेवला, x अधिक a बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, वजा x झाले, विषय संपला. अशा प्रकारे मला समीकरण मिळते y बरोबर 6 वजा x झालं. आता याचा वापर करून हा टेबल कसा तयार करायचा, या टेबलमध्ये एक्सच्या ज्या काही किमती त्या मनाने घ्यायच्या. कशा, मनाने मनाने मनाने. मग त्या किमती मी 1 2 3 अशा घेऊ शकतो, किंवा 4 5 6 अशा घेऊ शकतो. शक्यतो छोट्या घ्या, 1 2 3 4 5 6 पण चालेल, वजा 1 वजा 2 वजा 3 पण चालेल, कुठल्याही चालतील, पण मोठ्या घेऊ नका. झालं, x बरोबर 1 आलं. आता y ची किंमत काय असेल, y च्या किमती मनाने घ्यायच्या नाही, y च्या किमती तुम्हाला काढाव्या लागतील. x बरोबर 1 असेल तर y किती, x 2 असेल तर y किती, x 3 असेल तर y किती. बघा ना, जर x बरोबर माझ्याकडे 1 आहे तर y बरोबर मला किती मिळेल, y बरोबर काय असेल, जर x बरोबर 2 आहे तर y बरोबर किती असेल, आणि जर x बरोबर 3 आहे तर y बरोबर किती असेल हे मला काढावं लागेल. लक्षात घ्या, x बरोबर 1 तर y बरोबर काय, 6 वजा 1. आपलं समीकरण काय, y बरोबर 6 वजा x असतं. मग 6 वजा x ची किंमत किती, 1 असेल तर 6 वजा 1 येईल, 6 वजा 1 किती, 5, म्हणजे x 1 तर y 5. x 2 तर y किती, 6 वजा x असतं, 6 वजा x ची किंमत 2 आहे, 6 तून 2 गेले 4. x 3 तर y किती, y आपल्याकडे 6 वजा x असतं, 6 ची किंमत 6, x ची किंमत किती, 3, 6 तून 3 गेले 3. म्हणजे अशा प्रकारे x 1 असेल तर y 5 आहे, x 2 असेल तर y 4 आहे, x 3 असेल तर y 3 आहे. म्हणजे काय मिळालं, 1 5 बिंदू. बघा काय मिळाले, 1 5, त्याच्यानंतर 2 4 आणि त्याच्यानंतर 3 3. हे जे बिंदू आहेत, हे 3 बिंदू आलेखावर स्थापन केले तर आपल्याला x अधिक y बरोबर 6चा आलेख मिळेल. आता पुढचा आलेख मला कोणाचा काढायचा आहे, x वजा y बरोबर 4चा. मग बघा, x वजा y बरोबर 4. आपलं काय मत आहे, y ला एका बाजूला ठेवा,
मग मी काय करतो, इथे हे वजा वाय, त्याला म्हणायचं भावा इथंच थांब, कुठं जाऊ नको, 4 पण आपल्या जागेवर, हा अधिक एक्स, पलीकडे गेले वजा एक्स, वजा वाय बरोबर 4 वजा एक्स. पण आपल्याला नुसता वाय पाहिजे, वजा वाय पाहिजे का नको, नुसता वाय. मग सगळ्यांची चिन्ह बदलू, वजा वायचं झालं अधिक वाय, या अधिक 4चं झालं वजा 4 आणि वजा एक्सचं झालं अधिक एक्स. म्हणजे वाय बरोबर वजा 4 अधिक एक्स. याला आपण असंही लिहू शकतो, वाय बरोबर पहिलं एक्स लिहा आणि नंतर हे वजा 4 लिहा. म्हणजे समीकरण काय तयार झालं माझ्याकडं, वाय बरोबर एक्स वजा 4 झालं. आता एक्स वाय आणि एक्स वाय, आता एक्सच्या किमती मनाने घ्यायच्या. आता एक्सच्या किमती मनाने घेताना तुम्ही 1 2 3 घेतल्या तरी चालेल, ओके. पण मी काय करतो, इथं एक्सच्या ज्या किमती आहेत 1 2 3 घेण्याच्या ऐवजी मी 4 5 6 घेतो, तरी सुद्धा चालू शकतो. मी 4 5 6 का घेतो, 1 2 3 घेतलं तरी चालेल, तुमचा आलेख बरोबर आहे. 4 5 6 का घेतो, कारण वाय बरोबर एक्स वजा 4 आहे, म्हणजे 4ला वजा करायच्यात एक्सच्या किमतीमधून. मग 4 किंवा 4 पेक्षा मोठ्या संख्या घेतल्या तर कॅल्क्युलेशनला बरं पडेल. म्हणून या ठिकाणी मी घेतो 4 5 6 या 3 संख्या घेतल्या. मग आता जर एक्स बरोबर 4 असेल तर वाय बरोबर किती असणार, एक्स वजा 4 असणार, बरोबर. वाय बरोबर एक्स वजा 4 आहे, एक्सची किंमत 4च आहे आणि वजा हे 4 बरोबर 0. एक्स 1 तर एक्स 4 तर वाय 0. जर एक्स बरोबर 5 असेल तर वाय बरोबर काय असतं, एक्स वजा 4 असतं, बरोबर. एक्स वजा 4 एक्स वजा 4 असतं, वायची किंमत एक्स वजा 4 आहे. आता एक्स ची किंमत 5 मी घेतली, 5 वजा 4 बरोबर 1 आलं, झालं. म्हणजे एक्स 5 तर वाय आलं 1. आता जर एक्स बरोबर 6 असेल तर माझ्याकडं वाय बरोबर येतं एक्स वजा 4 येतं. एक्स ची किंमत किती आता 6 आहे, म्हणजे 6 वजा 4 येईल, 6 वजा 4 2, म्हणजे एक्स 1 तर वाय बरोबर किती 0, सॉरी एक्स 4 तर वाय 0, एक्स 5 तर वाय किती 1 आणि एक्स 6 तर वाय किती 2. म्हणजे बिंदू मिळाले 4 0 5 1 आणि 6 2. आता ह्या 2 सारण्या तयार झाल्यात, यांचा स्क्रीनशॉट घ्या. हे 2 टेबल तयार झाले. आता हे जे 2 टेबल तुम्हाला दिसतात, या ज्या 2 सारण्या दिसतात, यांचा आपल्याला आता आलेख काढायचा. यांचा आलेख म्हणजे हे जे 3 बिंदू मिळाले 1 5 2 4 3 3, याचा एक आलेख काढायचा. 4 0 5 1 6 2 या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा एक आलेख काढायचा. ठीक आहे, तर आता आपण आलेख काढूयात. तर याचा स्क्रीनशॉट मारायची काय गरज असेल तर तुम्ही मारून घ्या, नाहीतर बघा इथे मी घेतलेले ते नंबर. बघा आता इथं आपण आलेख काढूयात. तर आपण आता ज्या काही गोष्टी केल्या या ठिकाणी, जे कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी केलं, तर तुमच्या लक्षात आहे की बाबा पहिली गोष्ट म्हणजे हा एक आपण तक्ता तयार केला होता आणि ही दुसरी सारणी. तर पहिला आपण हा आलेख काढून घेऊयात. आता हा आलेख काढण्यासाठी इथं काय करावं लागेल बाबा, बघा इथं 1 5 हा एक पॉईंट आहे, ते पॉईंट इथं घेऊ. पहिला 1 5 आहे, एक्सचा 1 वायचा 5 इथं 1 5, मग या ठिकाणी आपण लिहू हा बिंदू जो आहे तो तुमचा 1 आणि 5 आहे, झालं. दुसरा बिंदू काय बाबा 2 4 आहे, मग एक्सचा 2 इथं वायचा 4 इथं, हे तुम्हाला बिंदू स्थापन करता येतात 2 4. आणि तिसरा जो बिंदू आहे 3 3 आहे, बघा एक्सचा 3 आहे आणि वायचा 3 आहे, 3 3 हा बिंदू झाला. 3 आणि 3 तिघांमधून जाणाऱ्या रेषेचा एक आलेख काढा. समजतं ही तिघांमधून जाणारी एक रेषा आहे आणि या रेषेचा आलेख काढला. हा आलेख कोणाचा आहे, एक्स अधिक वाय बरोबर 6चा हा आलेख आहे. झाला हा आलेख काढून. आता हा आलेख काढल्यानंतर दुसरा आलेख काढायचा. आता दुसरा जो आलेख आहे तो कुठला आहे बाबा, एक्स वजा वाय बरोबर 4चा आलेख आहे, बरोबर. त्याच्यासाठी 4 0 पहिला एक बिंदू आहे किती 4 0, इथं 4 आहे आणि इथं 0, म्हणजे तुमचा 4 0 इथे येणार, झालं. इथं 4 आणि 0. त्याच्यानंतर पुढचा आहे 5 1 आहे, बघा एक्सचा 5 आहे वायचा 1 आहे, या ठिकाणी 5 1 आला तुमचा. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट 6 2 आहे, मग इथं आपल्याकडे हा 6 आहे आणि हा 2 आहे, इथे या ठिकाणी 6 2 घेतला. आता या तिघांमधून जाणाऱ्या या ठिकाणी रेषेचा एक आलेख काढायचा. हा एक आलेख काढला. हा कशाचा आलेख आहे, रेड कलरचा. हा आलेख आहे एक्स वजा वाय बरोबर 4चा. मग या ठिकाणी लिहायचं एक्स वजा वाय बरोबर 4चा आलेख काढला. आता याच्यानंतर पुढे काय करायचं बाबा, हा आलेख काढल्यानंतर आता पुढची काय बाबा, या ठिकाणी मला या ठिकाणी काय करायचं आहे की इथं उत्तर काढायचं, सोडवायला सांगितलंय. मग या दोघांचा जो छेदनबिंदू आहे हा, याचे निर्देशक काय बाबा, या दोघांच्या छेदनबिंदूचे जर निर्देशक तुम्ही बघितले तर ते काय, याचा एक्स निर्देशक बघा इथे 5 दिसतोय, एक्स निर्देशक 5 आणि वाय निर्देशक किती या ठिकाणी 1 आहे. हे झालं आलेख पद्धतीने समीकरण सोडवणं. आता याच्यामध्ये एक आणखी वेगळा प्रश्न सुद्धा येऊ शकतो. तो वेगळा प्रश्न काय, तो प्रश्न बऱ्याचदा परीक्षेला येतो की असा प्रश्न येईल की फक्त एक्स अधिक वाय बरोबर 6चाच आलेख काढा असं सांगतो.
सांगतील की बाबा x अधिक y बरोबर 6चा आलेख काढा. आणि हा आलेख काढल्यानंतर हा आलेख x अक्षाला जिथं छेदतो आणि y अक्षाला जिथं छेदतो त्या ते जे बिंदू आहेत त्यांना नावे द्या. मग हा जो एक बिंदू आहे आणि हा एक बिंदू यांना काहीतरी नावं द्यायची. आणि हे दोन बिंदू आणि आरंभ बिंदू यांनी तयार होणारा आकृती कुठली, तर काटकोन त्रिकोण. आणि या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. मग या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा असा प्रश्न येईल. मग ते क्षेत्रफळ काढताना हे 6 1/2 गुणिले पाय गुणिले उंची अशा प्रकारे तुम्ही सूत्र वापरू शकता. किंवा कधी कधी असा प्रश्न येईल की दोन आलेख काढा. मग ते दोन आलेख कदाचित एक आलेख असा येईल आणि एक आलेख असा येईल. आणि हे दोन आलेख आणि एक्स आणि वाय अक्ष मिळून तयार होणारा जो चौकोन आहे तो चौकोन कुठला आहे त्याचा प्रकार ओळखा आणि त्याचे क्षेत्रफळ काढा. मग तो चौकोन कधी कधी आयत असू शकतो तर क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. आणि तो चौकोन कधी कधी चौरस असू शकतो, चौरस असला तर त्याचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग. तर अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न आपल्याला येतात. तर ह्या आकृतीचा तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकता. ठीक आहे. तर यानंतर आपण आपला जो पुढचा जो मुद्दा आहे त्या पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. ठीक आहे. बघा या ठिकाणी इथे आता पुढचा जो मुद्दा आहे, पुढचा जो एक प्रश्न आहे, तर जास्तीत जास्त प्रश्न आज आपण पाहण्याचा एकंदरीत प्रयत्न करतोय. ओके बघा, तर या पहिल्या प्रकरणामध्ये बघा या प्रकारची काही गणितं असतात मित्रांनो. तर या गणितांचा सुद्धा सराव आपण केला पाहिजे. आपण सगळ्या प्रकारच्या गणितांचा सराव करतोय. तर इथं काय बाबा, या प्रकारचं जर गणित आलं तर हे डायरेक्ट सोडवता येत नाही. इथं एक्स खाली आहे, इथे वाय खाली आहे, इथं पण एक्स खाली आहे आणि इथं वाय खाली आहे. मग या गणितांना सोडवत असताना या गणितांना एक सामायिक समीकरणामध्ये म्हणजे रेषीय समीकरणात आपल्याला तयार करायचं, आणायचं. मग इथं बघा एक समजून घ्या, 4/x अर्थ काय असतो, 4 गुणिले 1/x असतो, अधिक 5/y चा अर्थ 5 गुणिले 1/y असतो, बरोबर 7 असतं, बरोबर. आणि पलीकडं 3/x म्हणजे काय बाबा, 3 गुणिले 1/x असतं. आणि 4/y म्हणजे 4 गुणिले 1/y असतं आणि बरोबर 5 असतं. ठीक. आता इथे काय होईल की 1/x 1/y 1/x 1/y यांचं काय करायचं, यांना काढायचं आणि त्यांच्या ऐवजी दुसऱ्या कुठल्या तरी चलाला टाकायचं. मग आपण असं लिहू शकतो की बाबा 1/x बरोबर बघा 1/x बरोबर a आणि 1/y बरोबर b मानू, बरोबर. 1/x बरोबर 1 a आणि 1/y बरोबर b मानू. a b माना किंवा mn माना, xy सोडून काही माना. मग हे मानल्यामुळे काय झालं बाबा बघा, 4 गुणिले 1/x म्हणजे काय असतो, a असतो, अधिक 5 गुणिले 1/y म्हणजे काय असतो, b असतो आणि बरोबर आपले 7. हे झालं समीकरण नंबर 1 तयार. त्याचप्रमाणे 3 गुणिले 1/x म्हणजे a आहे म्हणून 3a, अधिक 4 गुणिले 1/y म्हणजे b आहे म्हणजे इथं 4b, बरोबर आपल्याकडे किती आलं, 5. याला म्हणा समीकरण नंबर 2. तर अशा प्रकारे ही दोन समीकरणं तयार झाली. आता या दोन समीकरणांना सोडवून आपल्याला a आणि b च्या किमती काढाव्या लागतात. आणि a आणि b च्या किमती काढल्यानंतर मग आपण x आणि y च्या किमतीकडे येऊयात. आता या समीकरणाला सोडवण्यासाठी तुम्ही क्रेमरची पद्धत वापरू शकता किंवा चलाचा सहगुणक समान करून सुद्धा वापरू शकता. तर आपण या ठिकाणी क्रेमरची पद्धत आहे ती क्रेमरची पद्धत नको, चलाचा सहगुणक समान करून वापरू. मग इथे बघा a चा पण समान नाहीये, 4 आणि 3 आहे आणि b चा 4 आणि 5 आहे. तर आपण काय करू, a चा सहगुणक समान करू. त्यासाठी या दोघांनी एकमेकांना गुणायचं, म्हणजे 4 ला 3 ने गुणलं तर 12 आणि 3 ला 4 ने गुणलं तर 12. मग या दोन समीकरणांचं काय करू, या समीकरण 1 ला या 3 ने गुणू आणि या समीकरण 2 ला या 4 ने गुणू, गुणिले 4 करू आणि तसं लिहू की बाबा समीकरण 1 गुणिले 3 व समीकरण 2 गुणिले 4 करू. ओके, 1 गुणिले 3 आणि समीकरण 2 गुणिले 4 या ठिकाणी आपल्याला करायचंय. मग ते केल्यामुळे कशी दोन समीकरणं मिळतील, याला 3 ने गुणलं तर 3 चौक 12 म्हणून 12a, 3 5 15 म्हणून 15b, 3 7 21 म्हणून 21. हे झालं समीकरण नंबर 3. ओके. आणि त्याचप्रमाणे आता चौथं पण तयार होईल. समीकरण 2 ला कशाने गुणा, 4 ने गुणा, या 4 ने गुणायचंय. मग 4 त्रिक 12 म्हणून 12a, 4 चौक 16 म्हणजे 16b आणि 4 पंचे 20, याला म्हणायचं समीकरण 4 झालं. आता ही दोन समीकरणं तयार झाली. आता या दोन समीकरणांचं जर ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात राहील इथे 12a सेम आहे. मग आता हे 12a आपण घालवू शकतो, बरोबर. ते गेले की मला b ची किंमत मिळेल. मग त्यासाठी आपण काय करू, समीकरण 4 मधून समीकरण 3 वजा करू किंवा 3 मधून 4 वजा केले तरी चालेल. आपण 4 मधून 3 वजा करू आणि तसं इथं लिहू समीकरण 4 वजा समीकरण 3 करू.
4 वजा समीकरण 3 करू. ठीक आहे. आता समीकरण 4 या ठिकाणी काय बाबा माझ्याकडं 12a अधिक 16b बरोबर 20. मग या ठिकाणी मी इथे लिहितो 12a अधिक 16b बरोबर 20 मध्ये वजाचं चिन्ह देतो. आणि समीकरण 3 आहे 12a अधिक 15b बरोबर 21. 12a अधिक 15b बरोबर 21. वजाबाकी करताना खालची चिन्ह बदलतात बघा. अधिकचं वजा, अधिकचं वजा, अधिकचं वजा. 12a गेले. ते गेल्यावर काय राहिलं 16तून 15 गेले किती राहिले 1b. आणि 20 वजा 21 म्हणजे वजा 1. म्हणजे मला b ची किंमत काय मिळाली वजा 1. झाला बाबा मला b मिळाला. आता b मिळाल्यानंतर मला a ची किंमत पण काढायची. मग a ची किंमत काढण्यासाठी ही जी b ची किंमत आहे तिला तुम्ही समीकरण 1 2 3 4 कुठेही ठेवू शकता. मी समीकरण 1 मध्ये ठेवतो. ओके. इथे लिहायचं b बरोबर वजा 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. झालं. आता समीकरण 1 आपल्याकडे काय बघा. समीकरण 1 चा जर तुम्ही विचार केला तर समीकरण 1 आहे 4a अधिक 5b बरोबर 7. इथे लिहायचं 4a अधिक 5b बरोबर 7. ओके. मग आता 4a आपल्या जाग्यावर 5 गुणिले b ची किंमत आहे वजा 1 बरोबर 7. 4a आपल्या जाग्यावर 5 1 5 वजा आहे म्हणून इथं वजा 5 बरोबर 7 जशीच्या तसे. वजा 5 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 5. 4a बरोबर 7 अधिक 5. मग 4a बरोबर 7 5 किती झाले बाबा 12. बरोबर. आता मला a ची किंमत काढायची. a आपल्या जाग्यावर 12 आपल्या जाग्यावर 4 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले 4 झाले भागिले आणि a बरोबर 4 त्रिक 12. a ची किंमत किती आली 3 आली. पण आपल्याला a आणि b च्या किमती नाही काढायच्या तर आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या आहेत. ओके. मग आता x आणि y च्या किमती काढण्यासाठी काय बाबा 1/x बरोबर a. परंतु आपल्याला माहिती आहे 1/x बरोबर a आहे आणि 1/y बरोबर b आहे. ओके. मग 1/x बरोबर a ची किंमत किती आहे माझ्याकडं. a ची किंमत मला मिळालेली आहे 3. बरोबर. मी इथे लिहिलं 3. 3 म्हणजे 3/x असतं. तिरकस गुणाकार 3 गुणिले x 3x 1 1 1 x आपल्या जाग्यावर 1 आपल्या जाग्यावर 3 गुणिले पलीकडे गेले 3 भागिले झाले म्हणजे x बरोबर 1/3 आहे. आणि y ची जी किंमत आहे ती काय असणार आहे तिरकस गुणाकार 1/y बरोबर b ची किंमत वजा 1 आहे. बरं आपल्याकडे b ची किंमत वजा 1 आहे. आता 1 बरोबर हा y भागिले पलीकडे गेला गुणिले y गुणिले वजा 1 वजा y. आता या ठिकाणी आपल्याला वजा y ची किंमत नको फक्त y ची पाहिजे. वजा y इकडे आले अधिक y अधिक 1 पलीकडे गेले वजा 1. म्हणजे या ठिकाणी x बरोबर 1/3 आणि y ची किंमत वजा 1 आहे. तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन टाका. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा हे गणित आपण अशा प्रकारे सोडवू शकतो आणि याच सारखं गणित हे आहे. हे गणित पण तसंच सोडवायचंय. इथं 1/x वजा 2 बरोबर a म्हणायचं. 1/y अधिक 3 बरोबर b म्हणायचं. हे सगळं सोडवत असताना तुम्हाला ऑटोमॅटिक तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचाल. आणि त्यानंतर काही शाब्दिक गणित आहे मित्रांनो. तर ही शाब्दिक गणित सोडवत असताना विशेष काळजी घ्यावी लागते. तर मगाशी सुद्धा आपण एक शाब्दिक गणित पाहिलेलं आहे. परंतु आपण जास्त जी मोठी काही शाब्दिक गणित आहेत जी गणित 4 मार्काला विचारली जाऊ शकतात त्यावरती आपण हॉट्स प्रश्नांच्या सिरीज मध्ये चर्चा करणार आहोत. त्याच्यामुळे इथं मी मोठी काही शाब्दिक गणित घेणार नाही. ज्यावेळेस मी हॉट्स प्रश्नांवरती चर्चा करणार आहे उद्याच्या लेक्चरमध्ये किंवा आज रात्रीच्या लेक्चरमध्ये तर त्यामध्ये आपण या प्रकरणातली मोठी मोठी गणितं पण बघणार आहोत. पण सध्या आपण काय करू ही काही गणितं जी आहेत ते आपण समजून घेऊ. यांची समीकरणं कशी तयार करायची हे तुम्हाला सांगतो आणि मग तुम्ही ती समीकरणं सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते. तर दोघांची वय काढा. आता दोघांची वय आहे. मग या ठिकाणी आपण काय करायचं वडिलांचे वय जे आहे बरोबर x वर्ष मानायचं आणि मुलाचे जे वय आहे बरोबर y वर्ष मानायचं. ठीक आहे. एकाचं वय x वर्ष आणि एकाचं वय y वर्ष अशी दोन आपण या ठिकाणी दोघांची वय मानली. आता पुढे काय करायचं बघा 2 अटी आहेत. त्याच्यामधली पहिली जी अट आहे ती काय बघा लक्षात घ्या. नीट अटी समजून घ्या. त्यातली पहिली अट काय दिले की बाबा वडिलांच्या वयामध्ये म्हणजे वडिलांचं वय काय x आहे मग त्या x मध्ये
मुलाच्या वयाची दुप्पट, मुलाचं वय y आणि वायची दुप्पट झालं 2y, मिळवल्यास म्हणजे बेरीज करायची, किती बेरीज येते? 70 येते. समीकरण 1 तयार झालं. तर अशा प्रकारे मित्रांनो नुसतं वाचून पहिलं समीकरण तयार करायचं. अट दिले ना की बाबा वडिलांच्या वयामध्ये म्हणजे x मध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास म्हणजे 2y मिळवले तर बेरीज 70 येते, म्हणजे बरोबर 70 येते. ओके. दुसरी अट काय आता ती समजून घेऊ बाबा. दुसरी अट काय? दुसरी अट आपल्याकडे दिलेली आहे की आणि मुलाच्या वयामध्ये म्हणजे y मध्ये बरोबर वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास, आता काय करायचं? वडिलांचं वय x आहे, त्याची दुप्पट म्हणजे 2x, ती मिळवल्यास बेरीज 95 येते. बरोबर 95. म्हणजे याचा अर्थ y अधिक 2x बरोबर 95. याचा अर्थ आपण असाही लिहू शकतो 2x अधिक y बरोबर 95. हे झालं दुसरं समीकरण. मग ही दोन समीकरणं जी आहेत ती आपल्याला सोडवायची असतात. आता ही दोन समीकरणं कशी सोडवायची? क्रेमरच्या पद्धतीने सोडवायची का चलाचा सहगुणक समान करून सोडवायची हे तुम्हाला माहिती आहे. आता तुम्ही ही दोन गणितं सोडवा. x ची जी किंमत येईल ते असणार वडिलांचे वय आणि y ची जी किंमत येईल ते असणार तुमच्या मुलाचं वय. तर अशा प्रकारे साधारणतः आपण ही शाब्दिक गणितं सोडवू शकतो या प्रकरणातले. आणखी काही महत्वाची शाब्दिक गणितं आहेत ती तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. याच्यावरती आपण हॉट्स प्रश्नांमध्ये चर्चा करणार आहोत, परंतु सध्या आपण वर्ग समीकरण या प्रकरणावरती चर्चा करूयात. वर्ग समीकरण हे प्रकरण जे आहे त्यावरती आपण आधी चर्चा करू आणि नंतर मग आपण थांबूयात आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे जाऊ. परंतु वर्ग समीकरण या प्रकरणावर चर्चा करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल, बरीच मुलं आपल्या सोबत आहेत आणि जर तुम्ही नवीन असाल मित्रांनो आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आपण आता या ठिकाणी काही महत्वाचे मुद्दे या प्रकरणातले आहेत तर ते आपण आधी बघून घेऊयात. तर हे जे काही मुद्दे आहेत या ठिकाणी बघा, महत्वाचे मुद्दे या प्रकरणाच्या संदर्भातले जर आपण बघितले तर याच्यात काय आहे की पहिली गोष्ट म्हणजे हे प्रकरण एकूण 12 मार्कांसाठी आहे आणि या प्रकरणामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला या ज्या 3 पद्धती आहेत म्हणजे वर्ग समीकरणे सोडवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यातल्या ह्या 3 पद्धती, अवयव पद्धत, सूत्र पद्धत आणि पूर्ण वर्ग पद्धत, म्हणजे या 3 पद्धती दिलेल्या आहेत. या 3 पद्धती खूप महत्वाच्या आहेत आणि त्यातल्या त्यात सूत्र पद्धत आणि अवयव पद्धत या 2 पद्धतींवर 100% दरवर्षी प्रश्न विचारला जातो. ओके. त्याच्यानंतर के ची किंमत काढा वगैरे या प्रकारचे प्रश्न असतात. वर्ग समीकरण तयार करा, मुळांचे स्वरूप ठरवा, शाब्दिक गणिते, एखादं समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही या प्रकारचे प्रश्न. तर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. तर ते सगळे आपण या ठिकाणी आज बघण्याचा प्रयत्न करूयात. बघा या ठिकाणी जर बघितलं तर हा पहिला प्रश्न की पुढील पैकी समीकरणे वर्ग समीकरणे आहेत. पुढीलपैकी कोणती समीकरणे वर्ग समीकरणे आहेत? मग आता समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही ओळखा हा प्रश्न खूप सोपा आहे आणि हा परीक्षेला येतो. आता या समीकरणामध्ये बघितलं तर इथं वर्ग दिसतोय म्हणजे हे वर्ग समीकरण आहे आणि इथे म्हणजे वर्ग समीकरण म्हणजे काय? ज्या समीकरणाचा सगळ्यात मोठा घातांक 2 असतो ते वर्ग समीकरण. मग तुम्ही म्हणाल इथं सगळ्यात मोठा घातांक 2 आहे म्हणजे हे वर्ग समीकरण आहे. इथं जर बघितलं तर इथं वर्ग आहे पण इथं घन पण आहे, यमचा घन पण आहे म्हणजे घन हा सगळ्यात मोठा घातांक 3 आहे. म्हणजे वर्ग समीकरणाचा या समीकरणाचा सगळ्यात मोठा घातांक 3 आहे म्हणजे हे वर्ग समीकरण नाहीये. एकंदरीत लक्षात घ्या इथे तुम्हाला जे काही प्रश्न येतात ते प्रश्न कधी कधी बहुपर्यायी प्रश्नांमध्ये सुद्धा तुम्हाला येऊ शकतात. ओके. की बाबा खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण नाही, मग 3 असतील आणि 1 नसेल, किंवा खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे मग 3 वर्ग समीकरण नसतील आणि एखादा कुठला तरी ऑप्शन जो आहे तो वर्ग समीकरण असेल. तर एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला काही प्रश्न विचारले जातात. किंवा पुढचा बघा काही वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहा. आता सामान्य रूप काय बाबा वर्ग समीकरणाचं? तर ते सामान्य रूप आहे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या सामान्य रूपात लिहायला येतात. आता याला जर सामान्य रूपात लिहायचं तर ते कसं झालं? पहिला मला वर्ग पाहिजे, मग या ठिकाणी हा जो वर्ग आहे तो y वर्ग आहे आणि y वर्ग बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहे, त्याला अलीकडे आणायचा आहे. हा वजा y वर्ग आहे, अलीकडे आला अधिक y वर्ग. नंतर मला bx म्हणजे x पाहिजे म्हणजे इथं y पाहिजे, हा 2y ऑलरेडी अलीकडेच आहे म्हणून इथं अधिक 2y. आणि नंतर मला c पाहिजे म्हणजे कॉन्स्टंट नंबर आपला जी स्थिर संख्या ती पाहिजे, ती जी 10 आहे ती बरोबर चिन्हाच्या पलीकडे, तिला अलीकडे आणायचे, पलीकडे अधिक आहे, अलीकडे आली वजा 10 झाली आणि बरोबर 0. तर एकंदरीत अशा प्रकारे तुम्ही वर्ग समीकरण जे आहे ते सामान्य रूपात लिहू शकता. कुठलंही वर्ग समीकरण दिलं
तरी ते सामान्य रूपात लिहिता आलं पाहिजे. 1 मार्काला प्रश्न येतो. आता इथे बघा m+2m-5 हे वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहायचं आहे. मग त्यासाठी काय करायचं, ह्या m+5 ने m-5 या कंसाला गुणायचं. मग त्यासाठी आधी या m ने गुणायचं m-5 ला आणि नंतर अधिक 2 ने गुणायचं m-5 ला आणि बरोबर लिहायचं 0. आता काय होईल, m गुणिले m m चा वर्ग आणि m गुणिले -5 -5m. त्याचप्रमाणे 2 गुणिले m अधिक 2m आणि 2 गुणिले -5 -10 बरोबर 0. ओके. आता m वर्ग आपल्या जाग्यावर इथं अधिक वजा वजा झाले, 5तून 2 गेले 3 झाले, 3m मोठ्या संख्याचं चिन्ह दिलं वजा आणि हे -10 आपल्या जाग्यावर बरोबर 0. म्हणजे m वर्ग वजा 3m वजा 10 बरोबर 0 हे झालं एक समीकरण तयार आपलं हे जे समीकरण तयार झालं सामान्य रूपामध्ये. तर अशा प्रकारे वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहिता आलं पाहिजे, हा एक मुद्दा आहे. म्हणजे या प्रकारचा पण प्रश्न येतो. मी 1 मार्कांपासून ते मोठ्या प्रश्नांपर्यंत सगळे आपण बघण्याचा प्रयत्न करू. आता इथं प्रश्न थोडासा वेगळा आहे. हे समीकरण सामान्य रूपात तर लिहायचंच, पण सामान्य रूपामध्ये लिहून एबीसीच्या किमती काढा, हा सुद्धा प्रश्न आपल्याला येतो. मग इथं काय करायचं बाबा, पहिलं बघा 5x चा वर्ग बरोबर 10x अधिक 8 बरोबर 8 आहे आपल्याकडे. सगळ्यांना एका बाजूला घ्या. पहिला 5x चा वर्ग लिहिला, मग अधिक 10x आहे इकडे आले वजा 10x झाले, अधिक 8 आहेत इकडे आले वजा 8 झाले आणि बरोबर 0. हे समीकरण झालं सामान्य रूपामध्ये लिहून. आता याच्यामध्ये एबीसीच्या किमती काढायच्या. एबीसीच्या किमती काढताना डायरेक्ट काढायचं नाही. पहिले एक वाक्य लिहायचं की बाबा वरील समीकरणाची तुलना वरील समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू. ओके. याच्यासोबत करून एबीसीच्या किमती काढायच्यात. a बरोबर किती, x वर्गाच्या शेजारी a असतो, इथे x वर्गाच्या शेजारी 5 आहे म्हणून a बरोबर 5. b बरोबर किती, x च्या शेजारी b असतो, इथे x च्या शेजारी -10 आहे म्हणून -10 आणि c बरोबर किती, -8 झालं. तर एकंदरीत अशा प्रकारे तुम्ही एबीसीच्या किमती काढायच्या आहेत. म्हणजे x वर्गाच्या शेजारी असतो a, तो 5 आहे. x च्या शेजारी b असतो, इथं b नुसता 10 नाहीये, -10 आहे म्हणून -10 लिहा. नुसता 10 लिहिलं तर चुकल. आणि c ची किंमत एकटा -8 आहे म्हणून -8 लिहिलं. म्हणजे अशा प्रकारचा एखादा प्रश्न आपल्याला 1 किंवा 2 मार्कांसाठी विचारला जातो आणि 1 आणि 2 मार्क पण आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. बघा आकडे बदलतील परंतु प्रश्न तोच आहे. आता इथं काय, समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणाची मुळे आहेत की नाही ते ठरवा. आता इथे बघा हे जे समीकरण आहे x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0, या समीकरणाची x बरोबर 1 आणि वजा 1 ही मुळे आहेत की नाही ते चेक करायचं. काय करायचं, या समीकरणात 2 बाजू आहे, ही डावी बाजू आणि ही 0 जी आहे ती उजवी बाजू. तर आपल्याला काय करायचंय, x बरोबर 1 ही किंमत या डाव्या बाजूमध्ये टाकायची. म्हणजे बघा उदाहरणार्थ x बरोबर 1 घेऊ आपण, म्हटलं चला मी चेक करतो की बाबा x बरोबर 1 हे मूळ आहे की नाही. तर एक काम करू, x बरोबर 1 घेऊ आणि या ठिकाणी इथं लिहू डावी बाजू. या ठिकाणी लिहू डावी बाजू. डावी बाजू काय बाबा, x वर्ग अधिक 4x वजा 5, x वर्ग अधिक 4x वजा 5 झालं. आता x वर्ग, x ची किंमत 1 आहे म्हणून 1चा वर्ग अधिक 4x, 4 गुणिले x ची किंमत 1 आहे म्हणून 1 आणि वजा 5 आपल्या जागेवर काय केलं नाही, फक्त x च्या जागेवरती 1 लिहिलं. 1चा वर्ग 1, 4 1 4 आणि हे वजा 5, 1 आणि 4 झाले 5 आणि हे वजा 5, 5तून 5 गेले 0 आणि उजवी बाजू तुमची 0 आहे. म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू, डावी बाजू 0 आली बरोबर उजवी बाजू, डावी बाजू बरोबर उजवी बाजू. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा x बरोबर 1 हे समीकरणाचे मूळ आहे, हे समीकरणाचे मूळ आहे, हे दिलेल्या समीकरणाचे मूळ आहे असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. लक्षात आलं. x बरोबर 1 घेतल्यानंतर तुमच्याकडे उत्तर 0 आलं म्हणून आपण म्हटलं डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणून मूळ आहे. आता लक्षात घ्या, जर इथं उत्तर 0 आलं नसतं तर मग काय लिहिलं असतं आपण, इज नॉट इक्वल टू 0 किंवा इज नॉट इक्वल टू उजवी बाजू असं लिहिलं असतं आणि म्हणून हे मूळ नाही असं लिहिलं असतं. जर 0 उत्तर आलं तर मूळ आहे असं लिहायचं, 0 नाही आलं तर समजायचं मूळ नाही. ओके. आता तुम्ही x बरोबर वजा 1 घेऊन चेक करा की बाबा नेमकं काय येतं. आता या गणितात लक्षात घ्या, हे समीकरण बदलेल आणि ह्या x च्या किमती बदलतील. या समीकरणामध्ये x वर्ग अधिक 4x वजा 5 आहे, त्याच्याऐवजी 2m वर्ग वजा 5m
अधिक 4 बरोबर 0 असं असेल आणि m ची एक किंमत दिली असेल ती मूळ आहे की नाही ते चेक करण्यासाठी हीच पद्धत वापरायची. तर या प्रकारची गणितं सुद्धा आपल्याला येऊ शकतात. ओके, तर ते आपण तयारीत राहायचं, आपली तयारी पूर्ण पाहिजे. आता इथं हे गणित आहे किंवा या प्रकारचं गणित आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला 3-4 वेळा आलेलं आहे. आता बघा या गणितात काय की बाबा जर x बरोबर 3 हे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ असेल तर k ची किंमत काढा. म्हणजे इथं x बरोबर 3 ऑलरेडी मूळ आहे म्हटलंय, बरोबर. तर या ठिकाणी k ची किंमत काढा. मग आपलं समीकरण काय बाबा, kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0. आता इथं काय करायचं, याचं मूळ कोण आहे, 3 हे मूळ आहे. मग सरळ सरळ x च्या जाग्यावर 3 लिहायचं. x च्या जाग्यावर 3 लिहिलं, कॅल्क्युलेशन केलं की ऑटोमॅटिकली k ची किंमत मिळते, बरोबर. मग इथं लिहू म्हणून k गुणिले x च्या जाग्यावर 3 लिहायचं, 3चा वर्ग वजा 10 गुणिले x च्या जाग्यावर 3 लिहायचं, 3 अधिक 3 बरोबर 0. काही नाही केलं, फक्त x च्या जाग्यावर 3 लिहिले. आता म्हणून k गुणिले 3चा वर्ग 9 वजा 10 त्रिक 30, इथं वजा आहे म्हणून वजा 30 अधिक 3 बरोबर 0. 9 गुणिले k 9k वजा अधिक वजा बाकी, 30तून 3 गेले 27, मोठ्या संख्येचं चिन्ह बरोबर 0. 9k बरोबर 27, आपल्या वजा 27 पलीकडे गेले अधिक 27, कारण k ची किंमत काढायची म्हणून 9k ला इथं ठेवू. k आपल्या जाग्यावर 27, आपल्या जाग्यावर 9 गुणिले पलीकडे गेले 9 भागिले, म्हणून आपल्याकडे k बरोबर किती आलं 3. k ची किंमत सुद्धा 3 आपल्याकडे आलेली आहे. ओके, तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे गणित सोडवू शकतो. ठीक आहे, झालं. तर एकदम सोपा प्रश्न मित्रांनो, आणि या प्रकारचा प्रश्न बोर्डाला येतो. इथं कदाचित जर बाबा x बरोबर 1 आणि इथं समीकरणात बदलेल बाबा, इथं काहीतरी m ची किंमत काढायला सांगितली जाऊ शकते, पण अशा प्रकारचं गणित येऊ शकतं, आकडे बदलू शकतात, थोडासा बदल होऊ शकतं. नीट समजून घ्यायच्यात मित्रांनो या प्रत्येक प्रकारची गणितं, आणि ती पेपरला सोडवायची आहेत. म्हणजे हे गणित येईल अशातला भाग नाही, पण या प्रकारचं येईल. आपण प्रत्येक प्रकारची गणितं जी आहे तुमची घेतोय, जेणेकरून तुमची संपूर्ण तयारी होईल पेपरच्या अनुषंगाने. ठीक आहे, तर याच्यानंतर पुढचं गणित काय आहे किंवा बघा, इथं पुढील समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. आता अवयव पद्धतीने सोडवायची एक पद्धत आहे, तुम्हाला सांगतो, ट्रिक सांगतो. काय करायचं, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा, समीकरण आहे x वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0. बघा आता मी काय करणार, सगळ्यात पहिली गोष्ट हे शेवटी जे 54 आहेत ते 54 आणि x वर्गच्या बाजूला काय आहे का, काहीच नाहीये. x वर्गच्या बाजूला काही नाही म्हणजे 1 आहे याचा अर्थ. ठीक आहे, मग हे 54 गुणिले हा 1 किती झाले 54. या 54 ला एका बाजूला घ्यायचे आणि त्या 54चे अवयव पाडायचे, जितके पाडता येईल तितके अवयव. पहिली स्टेप, प्रत्येक पायरी लक्षात घ्यायचे, प्रत्येक स्टेप लक्षात घ्यायचे. पहिली स्टेप काय, 54 ला बाजूला घेतले आणि त्याचे अवयव पाडले. बघा काय अवयव पडतील, 54 एके 54, 27 दुने 54, त्याच्यानंतर 9, त्याच्यानंतर आपल्याकडे 18 त्रिक 54, 9 सक 54. तर अशा प्रकारे हे 54चे अवयव पडलेले आहेत. आता या 54च्या अवयवांमधून एक जोडी मला सिलेक्ट करायची. मग ती एक जोडी कुठली घ्यायची तर हे ठरवणं गरजेचं आहे. तर ती एक जोडी कुठली घ्यायची हे कसं डिसाईड करायचं, तर 54च्या अगोदर काय चिन्ह आहे, 54च्या अगोदर चिन्ह आहे अधिक. काय, अधिकचं चिन्ह आहे, म्हणजे बेरीज झाली पाहिजे. काय झाली पाहिजे, बेरीज झाली पाहिजे. पण बेरीज किती झाली पाहिजे, 15 झाली पाहिजे. आता मला सांगा याच्यातल्या कोणाची बेरीज 15 येते, 54 आणि 1 55 येतात, तर 9 अधिक 6 15 येते, 9 आणि 6, म्हणून 9x आणि 6x ही जोडी तुमची फायनल झाली, कारण यांची बेरीज येते 15. पण समजा बरं का, आता हे नीट समजून घ्या की तर अधिकच्या ऐवजी जर वजाचं चिन्ह असतं तर मग वजा बाकी 15 शोधली असती. 18तून 3 गेले 15, त्यावेळेस आपण 18 आणि 3 घेतला असतं. बघा सगळा जो गेम आहे तो या चिन्हाचा आहे. बेरीज 15 पाहिजे म्हणून आपण 9 आणि 6 घेतलं. जर इथं वजाचं चिन्ह असतं मग वजा बाकी 15 पाहिजे असती तर 18 आणि 3 घेतलं असतं. लक्षात घ्या, सध्या अधिक आहे म्हणून 9x आणि 6x आपण घेतलं. आता ह्या दोन संख्या तर मी घेतल्या, आता मला या दोघांना चिन्ह द्यायचे. बघा चिन्ह द्यायचे, काहीतरी चिन्ह दिली पाहिजे ना, त्याच्याशिवाय पुढे जाता येणार नाही. आता या दोघांची काय होणार आहे बाबा, बेरीज होणार आहे. ओके, आणि दोन संख्यांची बेरीज केव्हा होते, ज्यावेळेस त्या दोन संख्यांना सारखी चिन्ह असतील तेव्हा. एकतर दोघांना अधिक अधिक चिन्ह असू शकतं किंवा वजा वजा. मग आता या दोघांना अधिक अधिकचं चिन्ह द्यायचं
का वजा वजाचं द्यायचं, हे कसं ओळखायचं? तर लक्षात घ्या, 15च्या आधी काय वजा आहे, 15च्या आधी वजा चिन्ह आहे, म्हणून या दोघांना वजा वजाचं चिन्ह द्यायचं. 15च्या आधी जर अधिकचं चिन्ह असतं तर मी या दोघांना अधिक अधिकचं चिन्ह दिलं असतं. लक्षात घ्या, समजून घ्या की मला जोडी कुठली निवडायची ते या चिन्हावर डिपेंड आहे, त्या जोडीला चिन्ह कुठली द्यायची ते या चिन्हांवर डिपेंड आहे. त्याच्यामुळे इथं सगळा गेम जो आहे ना, सगळा खेळ जो आहे तो चिन्हांवर आहे. मग आता काय करू, चिन्ह तर दिली, आता मला ह्या वजा 15x ऐवजी या दोघांना ऍडजस्ट करायचं. इथं मग इथं लिहायचं x वर्ग वजा 9x, वजा 15च्या ऐवजी वजा 9x, आणि हे वजा 6x, आणि हे अधिक 54 बरोबर 0. आता इथं हे दोघं यांच्यातून काहीतरी कॉमन निघल, या दोघांमधून x कॉमन निघल, x वर्गाचा x बाहेर आला बरोबर, वजा 9x मधून x बाहेर आला, इथं राहिले फक्त वजा 9 बरोबर. या दोघांमध्ये काय कॉमन दिसत नाही, जसं इथं x कॉमन दिसत होता तसं इथं दिसत नाही कोण. मग कोण कॉमन नसेल ना, मग चेक करायचं 6 आणि 54 कशाच्या पाड्यात येतात, 6 आणि 54ला कशाने भाग जाऊ शकतो. बघा 6 एके 6 sin 9 54, या दोघांना सुद्धा 6 ने भाग जाऊ शकतो, म्हणून इथे हे वजा आहे, म्हणून वजा 6 कॉमन काढले, वजा 6x मधले वजा 6 बाहेर आले, आतमध्ये x राहिला, अधिकचं झालं वजा, कारण कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर आतलं चिन्ह बदलायचं, आणि sin 9 54 म्हणून 9 बरोबर 0. ओके, जे या कंसात हे x वजा 9 तेच इकडे आलं पाहिजे, इकडे नाही आलं तर समजायचं माझं उत्तर चुकलंय. आता या दोघांमधून कॉमन काढेल, बघा इथे x वजा 9 दोन वेळा आहे, तर त्या x वजा 9 ला एकदाच लिहा, आणि इथं x वजा 6 जे आहे राहिले त्याला लिहा, x वजा 6 ला बरोबर 0. आता दोन उत्तर येतील, x वजा 9 बरोबर 0 किंवा x वजा 6 बरोबर 0. x बरोबर वजा 9 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 9 झाले, x बरोबर वजा 6 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला अधिक 6 झाले. तर एकंदरीत अशा प्रकारे आपण वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडू शकतो. तसं इथं काय करायचं, याच्यामध्ये 13 दुने 26 ला एका बाजूला घ्यायचे आणि 26 चे अवयव पाडायचे, 26 एके 26, 13 दुने 26 एवढेच अवयव पडतात. बेरीज 27 पाहिजे, 26 आणि 1 ला निवडायचा, विषय संपला. बाकी पुढे तुम्हाला कसं सोडवायचं ते सांगितलंय. तर एकंदरीत अशा प्रकारे आपण कुठलंही समीकरण वर्ग समीकरण पद्धतीने सोडवू शकतो. ठीक आहे, यस. पुढे जाऊयात मित्रांनो. बघा इथे लक्षात घ्या, हे गणित पण खूप सोपं आहे. x वर्ग वजा 7x समीकरण आहे, x वर्ग वजा 7x अधिक 5 बरोबर 0. या वर्ग समीकरणासाठी b वर्ग वजा 4ac ची किंमत काढा, किंवा कधी कधी म्हणतील निश्चयकाची विवेचकाची किंमत काढा, असा पण प्रश्न येऊ शकतो. मग आता काय करायचं, इथं b वर्ग वजा 4ac ची किंमत काढण्यासाठी abc च्या किमती पाहिजेत मला. मग जर इथं समीकरण पहिली गोष्ट सामान्य रूपात नसेल तर त्याला पहिलं सामान्य रूपात आणायचं आणि मग एबीसीच्या किमती काढायच्या. आता हे ऑलरेडी सामान्य रूपात आहे, मग आता एबीसीच्या किमती काढू. पण एबीसीच्या किमती काढण्याच्या अगोदर एक वाक्य लिहायचं, वरील समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू. वेळ कमी असल्यामुळे मी काय ते वाक्य लिहत नाही. आणि ती करून a ची किंमत काय आहे बाबा, x वर्गच्या शेजारी 1 आहे म्हणून काय नाही म्हणजे 1 आहे, b बरोबर x च्या शेजारी वजा 7 आहेत, आणि c बरोबर माझ्याकडे किती हा 5 आहे, झालं. मग आता b वर्ग वजा 4ac ची किंमत या ठिकाणी मी काढतो, b वर्ग वजा 4ac, b किती वजा 7 आहे, वजा 7चा वर्ग वजा 4 गुणिले ac, a किती आहे 1 आणि c किती आहे 5, 7चा वर्ग 49, वजा 7चा वर्ग पण अधिक 49, हे वजा आपल्या जागेवर 4 एके 4, 4 पंचे 20, 49 मधून 20 गेले, राहिले 29, संपला विषय. तर अशा प्रकारे b वर्ग वजा 4ac ची किंमत आपण काढू शकतो. खूप सोपा प्रश्न आहे. किंवा कधी कधी असा जर आला विवेचकाची किंमत काढा, तर विवेचकाची म्हणजे 4b वर्ग वजा 4ac ची म्हणजे डेल्टा बरोबर b वर्ग वजा 4ac अशी किंमत आपण काढू शकतो. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न याच्यासाठी विवेचकाची, बघा आला प्रश्न, इथे विवेचकाची किंमत काढा. तर या समीकरणात a बरोबर किती बाबा 1 आहे, x वर्गाच्या शेजारी 1 आहे, b बरोबर किती x च्या शेजारी 7 आहे, आणि c बरोबर किती हा एकटा वजा 1 आहे, आणि विवेचकाची म्हणजे डेल्टाची, डेल्टा बरोबर b वर्ग वजा 4ac बरोबर. विवेचकाची म्हणजे याचीच किंमत b वर्ग वजा 4ac, आताच आपण काढली. b चा वर्ग, b 7 आहे, 7चा वर्ग वजा 4 गुणिले a आहे 1 आणि गुणिले c आहे वजा 1, 7चा वर्ग 49, हे वजा वजा अधिक झाले, 4 एके 4, 49 आणि 4 53 हे येईल तुम्हाला. तर ही खूप सोपी गणित आहेत, काही बरीचशी गणितं या प्रकरणातली सोपी आहेत, त्यामुळे इथं आपल्याला मार्क मिळवायला संधी आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, विवेचकाच्या किमतीवरून खालील समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा. मित्रांनो बघा, मुळांचं स्वरूप ठरवणं खूप सोपं आहे. कसं,
पहिली गोष्ट, 3 गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे डेल्टाच्या किमतीवरून. जर डेल्टाची किंमत शून्यापेक्षा मोठी असेल तर मुळे काय असतात, वास्तव असतात व समान व असमान असतात. असमान. डेल्टाची किंमत जर का शून्य आली तर मुळे वास्तव असतात, हे पाठ करून ठेवा, लिहून ठेवा कुठेतरी, आणि समान असतात डेल्टाची किंमत शून्य आल्यावर. डेल्टा शून्यापेक्षा लहान आला तर मुळे वास्तव नाहीत, आपण असं म्हणू शकतो, वास्तव नाहीत. हे नीट समजून घ्या. हा विषय काय म्हणजे डेल्टाची किंमत शून्यापेक्षा मोठी म्हणजे काय, शून्यापेक्षा मोठी म्हणजे 1, 2, 3, 4, 10 असेल, 25 असेल, 53 असेल, म्हणजे पॉझिटिव्ह नंबर. 1 पेक्षा मोठी संख्या असेल, 1 आणि 1 पेक्षा मोठी संख्या असेल तर मुळे वास्तव व असमान असेल. डेल्टाची किंमत शून्य म्हणजे शून्य आला, समजा बी वर्ग वजा 4ac ची किंमत जर शून्य आली तर मुळे वास्तव व असमान, वास्तव व समान. आणि डेल्टा शून्यापेक्षा लहान म्हणजे काय, -1, -8, -10, -48, -112, 112 अशा वजा मधल्या जर संख्या आल्या तर मुळे म्हणजे जी काही डेल्टाची किंमत आहे ती शून्यापेक्षा लहान असणार आहे, वजा मधली संख्या, आणि मग मुळे वास्तव नाहीत असं आपण म्हणू शकतो. आता इथं काय बघा, इथं ए बरोबर काय, माझ्याकडे 1 आहे, बी बरोबर काय, -4 आहे, हे आपल्याला येतं शोधता, आणि सी बरोबर माझ्याकडे 4 आहे. ठीक आहे, म्हणजे ए ची किंमत म्हणजे एक्स वर्गाच्या शेजारी जो आहे तो ए आहे, बी ची किंमत म्हणजे एक्सच्या शेजारी -4 आहे, आणि हा सी एकटा. आता पहिली डेल्टाची किंमत काढावी लागेल, बी वर्ग वजा 4ac डिवायडेड बाय बी किती, -4 आहे, -4चा वर्ग, -4 गुणिले ए ची किंमत 1 आहे आणि सी ची किंमत 4 आहे, -4चा वर्ग अधिक 16 वजा 4 1 4 4 चौक 16, 16तून 16 गेले 0, डेल्टा काय आला, 0 आला. डेल्टा 0 म्हणजे मुळे वास्तव व समान आहे, विषय संपला. मग आपण म्हणू शकतो म्हणून दिलेल्या समीकरणाची मुळे वास्तव व समान आहे, कारण तुमचा डेल्टा आला 0. तर डेल्टाच्या किमतीवरून सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. या ठिकाणी तुमचं समीकरण बदलेल, आकडे बदलतील, परंतु पद्धत जी आहे ती हीच राहणार आहे. ओके, पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा बघूयात. हा, आता या प्रकारचं गणित हे खूप सोपं आहे मित्रांनो, आणि इथे तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. इथं काय, एका वर्ग समीकरणाची मुळे 3 व -10 आहे, म्हणजे एक समीकरण आहे आणि त्याची मुळे 3 आणि -10 आहे, म्हणजे अल्फा बरोबर 3 आहे व बीटा बरोबर -10 आहे, ही आपली दोन मुळे आहेत. ठीक आहे, तर असे वर्ग समीकरण तयार करा. आता इथे एक सूत्र आहे, तयार होणारे वर्ग समीकरण, ते सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. मिळणारे वर्ग समीकरण हे सूत्र जे आहे ते पाठ करून ठेवा. मिळणारे वर्ग समीकरण बघा, ते सूत्र काय, एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. आता इथं मी काय करणार, हे जे मिळणारे वर्ग समीकरण मी या ठिकाणी लिहिलं. ओके, आता या ठिकाणी आपण काय करू, हे ज्या दोन किमती दिल्यात अल्फा आणि बीटा, दोन मुळे 3 आणि -10, अल्फा 3 आणि बीटा -10, आणि समीकरण तयार करण्यासाठी मला अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा पाहिजे. मग पहिला अल्फा अधिक बीटा काढा. अल्फा किती, 3, आणि अधिक बीटा किती, -10, म्हणजे याचा अर्थ 3 अधिक वजा 10, 3 वजा 10 किती झाले, -7, अल्फा अधिक बीटा. आणि अल्फा गुणिले बीटा काय बाबा, 3 गुणिले -10, 3 गुणिले -10, 10 त्रिक 30, एका ठिकाणी वजा आहे म्हणून -30 झालं. अल्फा अधिक बीटा -7, अल्फा गुणिले बीटा -30, दोन्ही किमती इथं टाकू. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती बाबा, -7 आहे, लिहिली -7 एक्स, अधिक अल्फा गुणिले बीटा -30 आहे, मग या ठिकाणी लिहिलं -30 बरोबर 0. मग समीकरण मिळेल एक्स वर्ग अधिक वजा 7x आणि अधिक वजा वजा अधिक झाले, हे वजा अधिक झाले 7x, आणि हे अधिक वजा 30 बरोबर 0. तर अशा प्रकारे हे वर्ग समीकरण तयार होऊ शकतं. इथं वर्ग समीकरणाची मुळे 3 आणि -7 दिले. समजा तुम्हाला वर्ग समीकरणाची मुळे 6 आणि 4 दिली तर तुमचं उत्तर एक वेगळं येईल. 8 आणि -5 दिली तर तुमचं उत्तर वेगळं येईल. म्हणजे इथे 3 आणि -10च्या ऐवजी दुसरे आकडे येऊ शकतात. जसे बाबा 1/1 आणि 1/2 आणि -1/2 येईल. असं आलं तर तुम्हाला ते सोडवता आलं पाहिजे, जमेल तुम्हाला. म्हणजे या पद्धती तशाच राहतील, आकडे बदलतील. त्याच्यामुळे लक्षात घ्या, प्रत्येक प्रकारचं गणित आणि त्या गणिताची तयारी अशी आपल्याला करायची की बाबा त्या प्रकारचं कुठलंही गणित मला विचारलं तरी मला सोडवता आलं पाहिजे. ठीक आहे, पुढचा मुद्दा, एका वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज. आता इथे बघा थोडासा वेगळा, म्हणजे इथं थोडासा वेगळा विषय, मुळांची बेरीज. आता लक्षात घ्या, या ठिकाणी आपण समजू वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज 10 आणि त्यांचा गुणाकार 21 आहे.
असे वर्ग समीकरण तयार करा. आता वर्ग समीकरणाची जी मुळे आहेत, वाटलंच तर पूर्ण वाक्यातल्या वर्ग समीकरणाची मुळे तुमच्याकडे जे वर्ग समीकरण असेल त्या वर्ग समीकरणाची मुळे बरोबर अल्फा व बीटा आपण म्हटलं. आता काय दिलंय, मुळांची बेरीज -10 दिले, म्हणजे अल्फा अधिक बीटा बरोबर -10. डायरेक्ट तुम्हाला बेरीज दिले, म्हणजे बेरीज करायची गरज नाही, मुळे दिली नाही, डायरेक्ट बेरीज. थोडासा हॉट लेवलचा प्रश्न. आणि त्यांचा गुणाकार 21 आहे, म्हणजे अल्फा गुणिले बीटा बरोबर 21 आहे. तर वर्ग समीकरण तयार करा. मिळणाऱ्या वर्ग समीकरणाचं सूत्र मगाशी बघितलं, एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स आणि अधिक अल्फा गुणिले बीटा. याच्यात किमती टाका. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा किती, -10 आहे, मग या ठिकाणी लिहा -10 आणि हा आपला एक्स आणि अधिक अल्फा गुणिले बीटा किती 21 आहे, या ठिकाणी लिहिलं 21 बरोबर 0. एक्स वर्ग वजा वजा अधिक 10 हा आपला एक्स आणि अधिक आपला 21 बरोबर 0 झालं. एक्स वर्ग अधिक 10x अधिक 21 बरोबर 0. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे जे गणित आहे ते सोडू शकतो. ठीक आहे, म्हणजे थोडंसं वेगळं आलं. म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये तुम्ही बघितलं मुळे दिली होती, मग तुम्ही बेरीज काढली, गुणाकार काढला आणि मग सोडवलं. इथं डायरेक्ट बेरीज आणि गुणाकार दिला होता, पण सूत्र जे आहे ते आपलं हेच राहिलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं गणित आलं थोडंसं वेगळ्या स्वरूपात तरी ते आपल्याला आलं पाहिजे. पुढील समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा. आता पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवण्यासाठी जो बघा खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत, ते म्हणजे तिसरं पद काढण्यासाठी. पण आपण बघा, मी तुम्हाला तिसरे पद काढणं खूप गरजेचं असतं या ठिकाणी. पण तिसरे पद काढायचं एक सूत्र आहे, मी शॉर्ट ट्रिक सांगतो. 1/2 गुणिले एक्सचा सहगुणक आणि त्याचा करायचा वर्ग. ठीक आहे, मग 1/2 गुणिले एक्सचा सहगुणक म्हणजे एक्सच्या शेजारी कोण आहे, इथं एक्सच्या शेजारी कोण नाही म्हणजे गुणिले 1 आहे त्याचा वर्ग. मग इथं 2 असेल, 3 असेल, 5 असेल, 10 असेल तर त्याचा वर्ग करायचा. मग 1/2 गुणिले एकाचा वर्ग, 1/2 गुणिले 1 किती झालं 1/2 आणि त्याचा केला वर्ग. मग आता 1/2 चा वर्ग करताना एकाचा वर्ग 1, 2चा वर्ग 4. तर अशा प्रकारे हे झालं तयार. बघा विषय समजला. 1/2 गुणिले एक्सचा सहगुणक आणि त्याचा वर्ग. 1/2 गुणिले एक्सचा सहगुणक एक्सच्या शेजारी 1 आहे त्याचा वर्ग. 1/2 गुणिले 1 1/2 आणि त्याचा वर्ग. मग एकाचा वर्ग 1, 2चा वर्ग 4 झालं. 1/4 आलं उत्तर. आता आपल्याला काय करायचं, हे जे तुमचं समीकरण आहे एक्स वर्ग अधिक एक्स आणि वजा 20, याच्यामध्ये हे जे 1/4 आहे ते मिळवायचे आणि वजा करायचे. म्हणजे कसं करायचं बघा, एक्स वर्ग अधिक एक्स या दोघांमध्ये कोणाला मिळवायचंय, या 1/4 अधिक 1/4 करायचं आणि वजा 1/4 करायचं आणि नंतर मग बाकी सगळं जसंच्या तसं हे वजा 20 आपल्या जागेवर बरोबर 0. काय केलं, एक्स वर्ग अधिक एक्स याच्यामध्ये हे जे तुमचं तिसरं पद आलेलं असतं त्याला मिळवायचं आणि वजा करायचं, म्हणजे संतुलित करायचा विषय आणि बरोबर आणि हे वजा 20 आपल्या जागेवर बरोबर 0. आता मुद्दा असा आहे, या तिघांचा विषय आणि या दोघांचा एक ग्रुप आहे. तर या तिघांना काय करायचं असतं, ब्रॅकेटमध्ये घ्यायचं असतं, गाळ्यात घ्यायचं त्याला आपण म्हणतो. मग याला ब्रॅकेटमध्ये घेण्यासाठी एक स्टेप आहे. पहिल्याचं वर्गमूळ, मधल्याचं चिन्ह आणि शेवटच्याचं वर्गमूळ. पहिल्याचं वर्गमूळ म्हणजे एक्स वर्गचं वर्गमूळ आलं एक्स, मधल्याचं चिन्ह घ्यायचं, अधिक असेल वजा असेल काय, अधिक आहे म्हणून अधिक, आणि 1/4 शेवटच्याचं वर्गमूळ, एकाचं वर्गमूळ 1, 4चं वर्गमूळ 2 आणि कंसाचा वर्ग. आणि आता हे कॅल्क्युलेशन काय होईल बघा, वजा 1/4 वजा 20 म्हणजे खाली काय नाही म्हणजे 1 असतं. तिरकस गुणाकार, हे वजा 1 आपल्या जागे, वजा 1 गुणिले वजा 1 1 आणि 4 गुणिले 20 वजा 80, 4 गुणिले वजा 20 वजा 80 आणि हे 4 1 4 वजा वजा अधिक, चिन्ह समान होणार बेरीज, 80 आणि 1 झाले 81, वजा आहे म्हणून वजा 81 भागिले 4. मग इथे येईल तुमचं वजा 81 भागिले 4 बरोबर 0. आता इथून पुढे काय करू शकतो आपण बघा, x अधिक 2 इथं कंसाचा जसा वर्ग आहे तसाच इथं पण वर्ग असू शकतो. मग इथं 81/4 आहे, मग इथं काय करायचं, 81चं वर्गमूळ 9, 4चं वर्गमूळ 2 आणि कंसाचा केला वर्ग बरोबर 0, अर्थ तोच राहिला बरोबर. आता इथं वर्ग वर्ग, मग ए वर्ग वजा बी वर्ग आपल्याला सूत्र आहे, ए वर्ग वजा बी वर्ग. त्याचा विस्तार कसा करतो, ए अधिक बी ए वजा बी. एका कंसात दोघांची बेरीज, दुसऱ्या कंसात दोघांची वजाबाकी. एका कंसामध्ये काय करायचं, x अधिक 1/2 अधिक 9/2 एका ठिकाणी बेरीज केली आणि दुसऱ्या कंसामध्ये x अधिक 1/2 वजा 9/2 बरोबर 0. एका कंसात दोघांची बेरीज, दुसऱ्यात वजाबाकी. आता काय होईल, x अधिक 1 बघा
1 अधिक 9 किती झाले 10 भागिले 2. दुसऱ्या कंसात x 1 वजा 9 किती झाले -8 म्हणून -8/2 बरोबर 0. आता x अधिक 2 पंचे 10 आणि x वजा 2 चौक 8 बरोबर 0. आता दोन उत्तर येतील आपल्याकडे बघा. x वजा अधिक 5 बरोबर 0, x अधिक 5 बरोबर 0 किंवा x वजा 4 बरोबर 0. बरोबर ना. x अधिक 5 बरोबर 0 किंवा x वजा 4 बरोबर 0 अशी दोन उत्तर येतील. मग x बरोबर अधिक 5 आहे, पलीकडे गेले -5, वजा 4 आहे, पलीकडे गेले +4, विषय संपला. अशा प्रकारे आपण हे गणित सोडवू शकतो पूर्ण वर्ग पद्धतीने. ठीक आहे. आता यानंतर आपण पुढे जाऊयात, पण याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये जर अजून अडचण असेल तर सराव संच 2.3 जो आहे तुमचा त्याच्यामध्ये पूर्ण वर्ग पद्धत आहे आणि तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती ऑलरेडी सराव संच 2.3 वर व्हिडिओ बनवलेले आहेत, तर त्या व्हिडिओ तुम्ही बघू शकताय. पुढे बघा, या ठिकाणी 18 नंतर पुढचं आपलं एक गणित आहे. पुढील समीकरण सूत्र पद्धतीने सोडवा. तर मित्रांनो, सूत्र पद्धतीने समीकरण सोडवणं खूप सोपं असतं, तर याच्यात काय जास्त अवघड नाहीये. इथं पहिली गोष्ट, सूत्र पद्धतीने समीकरण सोडवण्यासाठी आपलं जे सूत्र आहे ते सूत्र तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. सूत्र काय आहे ते सूत्र जर तुम्हाला माहिती नसेल तर गडबड होईल. तर पहिली गोष्ट आपण ते सूत्र जे आहे ते सूत्र या ठिकाणी लिहून घेऊयात. सूत्र काय बाबा, x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले 2a हे आपलं सूत्र आहे. बरोबर. या सूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे. हे सूत्र आपल्याला पाठ पाहिजे, नाहीतर आपली वाट लागू शकते. तर आता सगळ्यात पहिली गोष्ट, या सूत्रामध्ये मला एबीसीच्या किमती पाहिजे. बरोबर. वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac भागिले 2a याच्यामध्ये एबीसीच्या किमती आहेत. मग मला आधी एबीसीच्या किमती काढाव्या लागतील. मग इथं ए बरोबर किती, एक्स वर्गाच्या शेजारी काय नाही म्हणजे 1 आहे. बी बरोबर किती 6, एक्सच्या बाजूला 6 आहे म्हणून 6 आहे. आणि सी बरोबर किती 5 आहे. पण एबीसीच्या किमती काढण्याच्या अगोदर ते वाक्य लिहायचं. मी तुम्हाला सांगितलंय, वरील समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू, हे वाक्य लिहायचं आणि मग बाकी सगळ्या गोष्टी आहेत. मग आता पहिली गोष्ट काय करायचं, डायरेक्ट या किमती मी या सूत्रात टाकू शकतो, सोडवू शकतो, ही पायरी आहे. परंतु त्याच्या अगोदर एक काम करा, आधी आतमध्ये वर्गमुळामध्ये जी बी वर्ग वजा 4ac ची किंमत आहे ती वेगळी काढा, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. म्हणून आपण काय करू, ती जी बी वर्ग वजा 4ac ची जी किंमत आहे ती वेगळी काढू. बी चा वर्ग, बी आहे 6, 6 चा वर्ग वजा 4 गुणिले ए 1 आहे आणि गुणिले सी 5 आहे. 6 चा वर्ग 36 आहे वजा 4 पंचे 20 आहे. 36 हातून 20 गेले 16, संपला विषय. आता टाका याच्यात किमती. बघा, एक्स बरोबर वजा, पहिलं वजाचं चिन्ह द्या आणि मग बी ची किंमत किती 6 आहे, इथे लिहिलं 6 अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती 16 आहे म्हणून इथे लिहिली 16 भागिले 2 गुणिले ए ची किंमत किती बाबा 1 आहे, 1 लिहिली. मग आता वजा 6 अधिक वजा 16चं वर्गमूळ आलं 4, वर्गमूळ 16 म्हणजे 4 आणि भागिले 2 1 2. मग आता दोन किमती येतील तुमच्याकडे एक्सच्या. एक येईल एक्स बरोबर वजा 6 अधिक 4 भागिले 2 येईल, किंवा एक्स बरोबर वजा 6 वजा 4 भागिले 2 येतील. आता काय होईल, वजा अधिक वजा बाकी, 4 6 गेले 2, मोठ्या संख्येचं चिन्ह भागिले 2, बे के बे म्हणजे वजा 1 झालं. एक्स बरोबर तुमच्याकडे आली वजा 1 किंमत. बरोबर. किंवा एक्स बरोबर वजा वजा अधिक, चिन्ह समान होणार बेरीज, 6 4 10 वजा 10 भागिले 2 म्हणून एक्स बरोबर बे पंचे 10 वजा आहे म्हणून वजा 5. तर एक्स बरोबर वजा 1 येईल किंवा वजा 5 येईल. एकंदरीत अशा प्रकारे सूत्र पद्धतीने आपण गणित सोडू शकतो. तर सूत्र पद्धत खूप इम्पॉर्टंट आहे. बोर्डाच्या परीक्षेला बऱ्याचदा 3 मार्काला सूत्र पद्धतीवर आधारित गणित विचारलं जातं. त्यामुळे या प्रकारचं गणित कुठलंही आलं तरी आपल्याला ते सोडवता आलं पाहिजे. ओके. आता एक गोष्ट आणखी लक्षात घ्या, समजा हे जर गणित असं असतं, एक्स वर्ग अधिक 6x बरोबर वजा 5, तर पहिले या वजा 5ला अलीकडे घ्यावं लागलं असतं. म्हणजे समीकरण जे आहे ते सामान्य रूपात लिहायचं. सामान्य रूपात नसेल तर, असेल तर काही प्रॉब्लेम नाही, नसेल तर सामान्य रूपात लिहायचं. पुढे बघा, ही जी गणित आहे हे थोडंसं वेगळं आहे की एक्स वर्ग, माझं समीकरण काय बघा, एक्स वर्ग वजा 4kx अधिक k अधिक 3 बरोबर 0 या वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. तर k ची किंमत काढा. बघा, विषय काय, k ची किंमत काढण्याच्या अगोदर इथं आपण एबीसीच्या किमती काढू.
या समीकरणात ए ची किंमत किती, एक्स वर्गच्या शेजारी काय नाही म्हणजे 1 आहे. बी ची किंमत किती, एक्सच्या शेजारी वजा 4k आहे. आणि सी ची जी किंमत आहे ती काय बाबा, हा k अधिक 3 आहे. सी ची किंमत k अधिक 3 आहे. झालं, एबीसीच्या किमती काढल्या. आता काय सांगितलंय, त्यांच्या मुळांची बेरीज, वाटलंच तर वर लिहायचं, वर्ग समीकरणाची मुळे अल्फा अधिक बीटा. मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे, म्हणजे 2 गुणिले अल्फा गुणिले बीटा आहे. ओके, झालं. आता एक लक्षात घ्या, अल्फा अधिक बीटाचं एक सूत्र असतं वजा बी छेद ए, आणि अल्फा गुणिले बीटाचं एक सूत्र असतं सी छेद ए, हे तुम्हाला माहिती असेल. तर या सूत्रांचा वापर इथं करायचा आहे. अल्फा अधिक बीटाचं सूत्र काय असतं, वजा बी छेद ए. मी इथं लिहू वजा बी छेद ए बरोबर 2 गुणिले अल्फा गुणिले बीटा काय असतो, सी छेद ए. आता इथं ए एक कट होते आणि माझ्याकडे राहील वजा बी बरोबर 2c. आता बी आणि सी च्या किमती टाकू. बी ची किंमत किती, वजा 4k. मग वजा बी ची किंमत वजा 4k बरोबर 2 गुणिले सी ची किंमत k अधिक 3. k अधिक 3. आता वजा वजा अधिक 4k झालं बरोबर k अधिक 3. k अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे आला, सॉरी k अधिक नाही 3 नाही, ह्या दोनाने गुणावं लागेल k अधिक 3 ला. 2 गुणिले k 2k अधिक बेत्रिक झालं 6. आता 2k ला इकडे घेऊ, 4k आपल्या जागेवर, 2k अधिक इकडे आले वजा 2k बरोबर 6. 4तून 2k गेले 2k बरोबर 6. k आपल्या जागेवर, 6 आपल्या जागेवर, 2 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले 2 भागिले झाले k बरोबर बेत्रिक 6. तर अशा प्रकारे तुम्ही पटकन k ची किंमत काढू शकताय. तर एकदम सोपा विषय. ठीक आहे, आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. ओके, एकदा याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. ओके, तर या ठिकाणी बघा, उत्तर आपलं बरोबर आहे, के बरोबर 3 आलेलं आहे. तर यानंतर पुढे आपण जाऊयात थोडंसं. पुढचा मुद्दा बघा, आता समजून घ्या की प्रत्येक पॉइंट्स आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पुढचा मुद्दा आपण समजून घेऊयात. बघा, इथे आपल्याला काय दिलंय की 3y वर्ग अधिक ky अधिक 12 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव समान आहेत. समीकरण आहे 3y वर्ग अधिक ky अधिक 12 बरोबर 0 बरोबर. याच्यामध्ये सांगितलं की या वर्ग समीकरणाची मुळे, एकदा फक्त मी याच्या आधीचं जे काही गणित होतं आपलं, आपण जे बघितलं त्याचं उत्तर जरा बरोबर आहे का नाही चेक करतो मी. मला जरा थोडीशी शंका होती, कारण आपण चेक करणं गरजेचं आहे. मला तुम्हाला चुकीचं काय पोहोचवायचं नाहीये तुमच्यापर्यंत. फक्त हे जे आधीचं जे गणित होतं, हे के ची किंमत वगैरे काढा, गुणाकाराच्या दुप्पट आहे, तर हे जरा आपलं बरोबर आहे का आपण चेक करू, कारण उगाच गडबड नाही चाहिए हमको. हा, तर तत्पूर्वी एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, बरीच मुलं या ठिकाणी नवीन आहेत आपल्या चॅनलवर. तर जे नवीन आहेत त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, तर 2.5 मधलं हे 5वं गणित आहे. एकदा चेक करू. 2.5 मधलं 5वं गणित, के ची किंमत किती आहे, बरोबर असणार आहे, काय चुकत नाही आपण, पण आपल्याला थोडासा डाऊट होता. 2.1 2.5 मधलं पहिला दुसरा बरोबर आहे. चला 5वं गणित. आता इथे बघा, या गणितात काय दिलंय की पुढचं जे गणित आहे आपल्याकडं, यात जर का विचार केला तर याच्यात काय दिले, 3y वर्ग अधिक ky वजा 12. 3y वर्ग अधिक ky वजा 12 अधिक 12 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव समान आहेत. आता मुळे वास्तव समान आहे म्हणजे डेल्टाची किंमत 0 आहे, म्हणजे डेल्टाची किंमत 0 आहे. तर के ची किंमत काढा. आता मुळांची बेरीज, मुळांचा गुणाकार नाही, मुळ वास्तव समान केव्हा असतात, जेव्हा डेल्टाची किंमत 0 असेल. म्हणजे इथं तुम्हाला डेल्टाचा आधार घ्यायचा आहे. तर के ची किंमत काढा. मग इथं आधी एबीसीच्या किमती काढू. ए बरोबर वाय वर्गाच्या शेजारी आहे 3, बी बरोबर वायच्या शेजारी आहे के, आणि सी बरोबर एकटा कोण आहे बाबा 12. आता इथं आपल्याला काय करावं लागणार आहे, डेल्टाची किंमत काढावी लागणार आहे पहिले. डेल्टा बरोबर काय बाबा, डेल्टा बरोबर बी वर्ग वजा 4ac विवेचकाची किंमत बरोबर. आता बी चा वर्ग, बी आहे के म्हणून के चा वर्ग वजा 4 गुणिले एसी, ए किती बाबा 3 आणि सी किती 12. के चा वर्ग आपल्या जाग्यावर वजा 4 त्रिक 12, 12 गुणिले 12 144. डेल्टा बरोबर के वर्ग वजा 144.
परंतु ही डेल्टाची किंमत आली, परंतु दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे, दिलेल्या वर्ग समीकरणाची जी मुळे आहेत, परंतु दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे, दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे, मुळे कशी आहेत, वास्तव व समान आहेत. इथं लिहायचं मुळे वास्तव व समान आहेत, वास्तव व समान आहेत, समान आहेत. ही वास्तव व समान जर असतील मुळे, तर आपण म्हणू शकतो की म्हणून बाबा तुमचा डेल्टा बरोबर 0, कारण मुळे वास्तव व समान आहे ना, म्हणून डेल्टा बरोबर 0. मग आता डेल्टाची किंमत k वर्ग वजा 144 आहे, 144 आहे बरोबर 0. मग k वर्ग बरोबर वजा 144 पलीकडे गेले अधिक 144, आणि k ची किंमत किती आली, 144 चं वर्गमूळ अधिक वजा 12 असं आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे, तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. पुढच्या गणिताकडे जाऊयात आता आपण. बघा पुढचा जो मुद्दा आहे त्याच्यात काय, जर अल्फा व बीटा ही y वर्ग वजा 2y वजा 7 या वर्ग समीकरणाची मुळे असतील, तर अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग आणि अल्फा घन अधिक बीटा घनच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. तर यासाठी बघा सगळ्यात पहिली गोष्ट समीकरण आहे y वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0. याच्यात एबीसीच्या किमती काढा. a बरोबर y वर्गच्या शेजारी 1 आहे, b बरोबर y च्या शेजारी वजा 2 आहे, आणि c बरोबर वजा 7 आहे. आता मला एक गोष्ट सांगा, मला समजा पहिलं अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गची जर मला किंमत काढायची झाली तर याचं सूत्र माहिती पाहिजे. बघा अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गचं सूत्र आणि अल्फा घन अधिक बीटा घनचं सूत्र मला माहिती पाहिजे. याचं सूत्र काय असतं, अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा 2 अल्फा बीटा हे सूत्र आहे. ओके, या सूत्रात मला अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत माहिती पाहिजे. मग त्यासाठी अल्फा अधिक बीटाचं सूत्र काय असतं, वजा बी छेद ए. वजा बी ची किंमत आहे वजा 2 भागिले ए ची किंमत किती 1 आहे. मग हे वजा वजा अधिक 2 भागिले 1 बरोबर किती 2. म्हणजे मला या ठिकाणी अल्फा अधिक बीटा 2 मिळालं. आणि अल्फा गुणिले बीटाचं सूत्र असतं सी छेद ए. सी ची किंमत आहे वजा 7 आणि ए ची किंमत आहे 1, म्हणजे किती आली वजा 7. ही कोणाची किंमत आली, अल्फा गुणिले बीटाची किंमत. म्हणजे अल्फा अधिक बीटा 2, अल्फा गुणिले बीटा वजा 7. आता याच्यात किमती टाका, अल्फा अधिक बीटा, अल्फा अधिक बीटा किती बाबा मला मिळाले 2 आहे. मग या ठिकाणी लिहू आपण 2चा वर्ग वजा 2 गुणिले अल्फा गुणिले बीटा किती वजा 7 आहे. मग या ठिकाणी आपण लिहू वजा 7. आता 2चा वर्ग 4 वजा वजा अधिक 7 दुने 14, 14 आणि 4 झाले 18, झाला विषय संपला. इतका सोपा प्रश्न आहे, फक्त सूत्र माहिती पाहिजे. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा हे सूत्र आपल्याला माहिती पाहिजे, अल्फा घन अधिक बीटा घन. बघा दुसऱ्या प्रश्नात जर का आपण बघितलं अल्फा घन अधिक बीटा घन, अल्फा घन अधिक बीटाचा घन. बघा हे सूत्र काय, अल्फा अधिक बीटाचा घन वजा 3 अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा हे सूत्र आहे. बघा हे सूत्र लक्षात घ्या. मग अल्फा अधिक बीटाचा घन, अल्फा अधिक बीटाची किंमत किती आहे माझ्याकडे 2 आहे. मग या ठिकाणी लिहा 2चा घन वजा 3 गुणिले अल्फा गुणिले बीटा किती आहे वजा 7 आहे. मग या ठिकाणी आपण लिहायचे वजा 7 आणि गुणिले परत अल्फा अधिक बीटा किती आहे 2 आहे. 2चा घन 8, हे वजा वजा झाले अधिक 7 त्रिक 21, 21 दुने किती झाले बाबा 42, 42 आणि 8 झाले 50, संपला विषय. तर अशा प्रकारे हे गणित सोडवावं लागणार आहे तुम्हाला. तर खूप इम्पॉर्टंट गणित आहे. या प्रकारचं जर गणित आलं तर ते आपल्याला 3 मार्काला येऊ शकतात आणि आपल्यासाठी 1-1 मार्क खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे 3 मार्क हातातले गेले नाही पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी पुढे आपल्याकडे काही शाब्दिक गणित आहे. ही शाब्दिक गणित जी आहे ती आपल्याला समजून घेऊन आपल्याला वर्ग समीकरण तयार करावं लागतं आणि मग ते वर्ग समीकरण सोडवावं लागतं. बघा पहिली गोष्ट काय दिले, प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण काय करू, प्रगतीचे आजचे वय, प्रगतीचे आजचे वय, आजचे वय काढू आपण. आजचे वय जे आहे ते x वर्ष मानू. समजा बाबा x वर्ष आहे. ठीक आहे, x वर्ष समजा प्रगतीचं आजचं वय आहे. आता दुसरी गोष्ट काय सांगितले, प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय यांचा गुणाकार 84. मग आपण काय करू, प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचे वय काढू. प्रगतीचे 2 वर्षापूर्वीचं वय, 2 वर्षापूर्वीचे वय, वर्षापूर्वीचे वय, 2 वर्षापूर्वीचं वय. बघा आज जर हे वय x आहे तर 2 वर्ष अगोदर काय असणार आहे, x वजा 2 असणार आहे, बरोबर. आणि इथं प्रगतीचे
3 वर्षानंतरचे वय प्रगतीचे, असं पण विचारलंय ना, प्रगतीचे 3 वर्षानंतरचे वय, 3 वर्षानंतरचे वय, बरं का. आज एक्स आहे तर 3 वर्षाच्या नंतर वाढणार आहे, एक्स अधिक 3 होणार आहे. आता दिलेली अट जी आहे ती आपल्याकडे काय बाबा, दिलेली अट आपल्याकडे काय की यांचा गुणाकार 84, या दोघांचा गुणाकार 84 म्हणजे एक्स अधिक 3 गुणिले एक्स वजा 2 बरोबर 84, म्हणजे 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय यांचा गुणाकार 84. मग आता इथं गुणाकार करू बघा, एक्स अधिक 3 ने एक्स वजा 2 ला गुणा. मग काय करायचं, पहिले एक्स ने गुणायचं एक्स वजा 2 ला, एक्स वजा 2 ला, आणि नंतर मग काय करायचं, अधिक 3 ने गुणायचं एक्स वजा 2 ला आणि बरोबर 84. आता बघा एक्स गुणिले एक्स एक्सचा वर्ग, वजा 2 गुणिले एक्स 2x झालं, 3 गुणिले एक्स अधिक 3x झालं, आणि 3 गुणिले वजा 2 वजा 6 झाले, हे अधिक 84 इकडे आले वजा 84 बरोबर 0. त्याच्यानंतर काय करायचं, एक्स वर्ग आपल्या जागेवर लिहायचा, बाबा तू आपल्या जागेवरच थांब. 3 वजा 2 किती झाले, एक्स झाले, म्हणजे अधिक एक्स झाले, आणि या ठिकाणी वजा वजा अधिक झाले, 84 6 90 झाले, या ठिकाणी वजा 90 लिहा बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण जे आहे ते आपल्याला सोडवावं लागतं, आणि हे वर्ग समीकरण तुम्ही सोडवा आणि एक्स ची किंमत जी येईल ते असणार आहे तुमच्या प्रगतीचं आजचं वय. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी करू शकतो आपण, बरोबर. तर आता मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये इथं थांबू. बघा ही सगळी 1 2 3 मार्कांची इम्पॉर्टंट गणित आहे. या पहिल्या आणि दुसऱ्या चॅप्टरवरचे जे हॉट्स प्रश्न आहेत ते मी संध्याकाळी घेणार आहे, म्हणजे हॉट्स प्रश्न वेगळे, सुरुवातीला आपण सगळे 1 मार्काचे 2 मार्काचे 3 मार्काचे कव्हर करून घेणार, आणि हॉट्स प्रश्न जे आहेत ते सगळ्या प्रकरणांचे संध्याकाळी त्यावर आपण चर्चा करूयात. परंतु ती चर्चा होण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट अपडेट, खुश खबर तुम्हाला मी देणार आहे. बघा मित्रांनो ही खूप मोठी खुश खबर आहे तुमच्या सगळ्यांसाठी. गणित विषय जर तुम्हाला अवघड जातोय, गणिताची तयारी आपण युट्यूबवर तर करून घेऊच, परंतु तुमच्यासाठी गणिताचा एक स्पेशल कोर्स आपण बनवलाय, गणित भाग 1 आणि 2 चा आपल्या ऍपवरती. आपल्या ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी. क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ऍपवर तुम्हाला हा कोर्स बघायला मिळेल. आता या कोर्समध्ये काय आहे, आतापर्यंत बघा या कोर्समध्ये प्रत्येक प्रकरणावर 3 ते 4 व्हिडिओ आहेत, गणित भाग 1 आणि 2 च्या. आणि या व्हिडिओमध्ये काय आहे, आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या इम्पॉर्टंट प्रश्नांवर चर्चा केलेली आहे, आणि त्याचबरोबर डिटेल्समध्ये गणित आहे त्याच्यामध्ये खूप सारे, आणि येत्या काळामध्ये कुठली गणित येऊ शकतात त्यावर पण चर्चा केलेली आहे. आता काय माहितीये का, हा जो कोर्स आहे तो 499 रुपयाला आहे. पण आता मला माहितीये पेपर जवळ आले, 2-3 दिवसांसाठी हा तुम्हाला फक्त कोर्स घ्यायचा आहे, म्हणून ही जी किंमत आहे ती आपण एकदम 49 रुपयावरती आणलेली आहे. म्हणजे फक्त 1 महिन्याची व्हॅलिडिटी असणार 49 रुपयासाठी, परंतु आपल्याला 2-3 दिवसासाठीच कोर्स पाहिजे परीक्षा संपेपर्यंत. म्हणजे जो 499 चा कोर्स आहे तो तुम्हाला आता फक्त आणि फक्त 49 रुपयाला मिळणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो हा कोर्स परचेस करा आपल्या ऍपवरती जाऊन, त्याच्यावर प्रकरणानुसार तुम्हाला नीट व्यवस्थित व्हिडिओ बघता येईल आणि अभ्यास करता येईल तुम्हाला, ठीक आहे. तर हा कोर्स परचेस करा, 499 रुपयाचा कोर्स आहे, 49 रुपयामध्येच तुम्हाला मिळतोय, तर लगेच परचेस करा आपल्या मोबाईलवरती जाऊन, ठीक आहे मित्रांनो. तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात आत्ताच्या, नंतर थोड्याच वेळानंतर आपण गणित भाग 1 ची पुढची जी 2 प्रकरणं आहे, अंकगणिती श्रेणी आणि अर्थनियोजन यावर चर्चा करूयात. तुर्तास इथेच थांबू. धन्यवाद.